तो आज पहला सेशन जो रिकैप वाला है वो मुझे लेना है। मतलब कल हमने जो भी दिन भर में जो प्रपोजल्स लिए हैं 3 या 4 प्रपोजल्स, उसको फिर से हम लोग दोहराएंगे आज। और कल एक बहुत अच्छी खबर ये है कि कल शाम के जो शेयरिंग सेशंस थे उसमें सभी ने 1-1 मिनट जो बोला है, तो ध्यान तो गया है, सभी का ध्यान गया है कि प्रपोजल्स को कैसे वेरीफाई करना है। अब ये तो होता ही है कि दिन ब दिन जैसे 4, 5, 6 दिन हमारा वर्कशॉप चलता है तो एक प्रपोजल को हम अच्छे से और देख पाते हैं। तो शुरुआत यहाँ से करेंगे कि कल जैसे आप अपने अपने घर को गए थे, तो दिन भर आपने जो भी यहाँ सही समझ की बात की है, यहाँ आपने संबंध की बात की है, यहाँ आपने समृद्धि की बात की है, तो नेचुरली आप उस वक्त क्या होता है कि आपके घर का जो अस्तित्व है, आपके घर के जो मेंबर हैं, आपके जीवन में आने वाले जो वेंडर्स है, आपके साथ में जहाँ गाड़ी पे बैठते हो, आपके जिस ऑटो से आप जाते हो या जहाँ उठते बैठते हो, जिनसे आपका इंटरेक्शन होता है, उस वक्त भी वही थॉट प्रोसेस आपके इसमें चलती रहती है। तो आप में से क्या कुछ लोग बता पाएंगे कि कल कुछ विशेष अनुभव आपका हुआ, जसं गृहिणींना घरी जाताना परत संबंध आणि समृद्धीवर बरंचसं त्यांचं घरचं त्यांची समृद्धी म्हणजे काय असते, किचन किंवा त्याच्यातलं जे सगळं आपण करतो आणि ते कोणाला तरी आपण सर्व करतो, मग त्याचे दुसऱ्यांना मिळणारे भाव। पुरुषांना कसं असते की जसं आपण घरी गेलो की आपल्याला इझिली अवेलेबल असलेलं जेवण आहे, ते जेवण देणारी व्यक्ती जी आहे आपल्याला त्याच्या मनातले भाव, मग आपण त्याला खरंच ग्रॅटिट्यूड काही देतो का? म्हणजे कित्येक अशा घटना आहेत म्हणजे आपण थॉट प्रोसेसमध्ये एकदा जायला लागलो की आपल्याला कळते की आपण हा विचार करून राहिलो आहे। तो कोणाला काही सांगायचं आहे का? म्हणजे सुरुवात करता येईल, म्हणजे आपल्याकडे माईक आहे, ते सर वगैरे येतात, 5 मिनिटं आपण या विषयावर बोलू शकतो। काय वाटलं तुम्हाला? म्हणजे आपण तो रिलेट करून पाहू व्हॅल्यू एज्युकेशन सोबत, काय त्याचा अर्थ आहे। नमस्कार, माझं नाव गजानन सुबे आहे। कालचं जे सेशन होतं त्यामध्ये सांगितलं की सहज स्वीकृती में जीना ही सुख है। तर ज्या प्रकारे कालचा दिवस गेला, घरी गेल्यानंतर जेव्हा रात्री वादळ आलं आणि वादळामध्ये जेव्हा लाईट गेली तेव्हा अक्षरशः म्हणजे घरी आता आजकाल एवढं गरम होते की जराही घरात बसलं जात नाही, पण लाईट ज्या क्षणी गेली त्यावेळेस परत ते विचार आले की लाईट कधी येणार, आणि वादळ होतं, पण विचार जेव्हा प्रोसेस जेव्हा सुरू झाली की लगेच प्रेझेन्स मध्ये जायचं। दुसरी गोष्ट, सहज भाव मध्ये स्वीकृती जे काही असेल ते स्वीकार करायचं। तर लगेच मग मनात विचार येऊन गेला की जे काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। तर लगेच त्याच सिच्युएशन मध्ये आम्ही बाहेर येऊन बसलो, ते ओपन टेरेस आहे तिथं सगळे टाकून तिथं आम्ही वाट पण नाही बघितली, जे आहे तिथं ओपन टेरेस मध्ये आकाशखाली शांत, म्हणजे असा वेळ निघून गेला की जे सहज स्वीकृती मध्ये सुख आहे ते अनुभवाला आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, एका साईडला पेपर चेकिंग सुरू होतं, जास्त चिडचिड होत होती, पण तेही गोष्ट तशी काही कोणाला ऑर्डर द्यायचं काम पडलं नाही, काही ज्यांना ते दिली होती त्यांनी ते रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर पूर्ण केली आणि ते पूर्ण झाल्यामुळे त्याच्यातही समाधान। व्हेरी गुड, व्हेरी गुड। आणि हे खूप कॉमन एक्सपिरियन्सेस आहे। आता पावसाळा लागणार आहे, उन्हाळा आहे, आपण नेमकं जायला निघतो आणि पाऊस थांबत नाही, पावसानंतर बऱ्याचदा आपण ओले होत असतो आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण असतो की आपली चिडचिड होत असते। आता हे ChatGPT आलाय, तुम्ही पाहाल त्यात मॅक्झिमम जे सर्च आहे लोकांची, चिडचिड झाल्यानंतर तुमचा जो BP वाढतो, मग आपण विचार करतो की आपण काय करू शकतो। लाईन जर नाही आली, गरमी होऊन राहिली, पाऊस घेऊन राहिला, आपल्याला जाता येत नाही आहे कुठे, तर आपण चिडूनही किंवा ट्रॅफिक जाम मध्ये आपण कुठे अडकलो तर आपण चिडचिड करूनही आपण थांबू शकतो, किंवा आपल्याला वाटतं की हे आपल्याला सहज राहूनही सांभाळायचं आहे। तर तो बदल ह्या UHVच्या माध्यमातून होतो का हे पाहायचं। व्हेरी गुड। आणि त्याच्यामध्ये आणखी एक झालं की आजपर्यंत स्वतःकडे आपण कधी बघत नव्हतो, UHV मध्ये बघितलं, पण परत ते आता थोडंसं त्याच्यामध्ये आणखी थोडा वेळ मिळाला स्वतःकडे बघण्याला। सिच्युएशन झाली की हा बरोबर आहे, तो चुकीचा आहे, हे बघितल्यापेक्षा आपण काय ऐकत आहे आणि आपण ऑब्झर्व करून आपल्याला केव्हा रिॲक्ट करायचं आहे, रिॲक्ट करायचं आहे की नाही करायचं आहे, ते थोडंसं 1-2 दिवस आता रिकॉल झाल्यामुळे सुरू केलेलं आहे। व्हेरी गुड, नाईस। अजून कोणाला सांगतील? म्हणजे आणि हा विचार आहे आपला मनात चाललेला विचार, आपलं जीवन, आपलं जगणं, तिथे आपण काल दिवसभर काय शिकलो, त्याचा कुठला मुद्दा आपल्याला काय दिसला का? सरांनी सांगितला की सहज स्वीकृतीचा भाव जर आला तर आपलं जीवन किती सुसह्य होते म्हणून।
या सचिन आहे. तर काल आपण कॉर्पोरस आणि हार्मोनियम शिकलो. तर हार्मोनियम नेमकं मी कम्प्लीट झालं नेमकं हार्मोनियम कसं आहे. हार्मोनी आपण असं म्हणू शकतो की हार्मोनियम हा शब्द ऐकला ना आपण, हार्मोनियम शब्द ऐकला ना. हार्मोनियम मध्ये काय असते की सगळे स्वर आहे तर सगळ्या स्वरांना एका लयीमध्ये आणलं जाते. आपण इथे आपण काय म्हटलं आहे की आपलं एकट्याचं जगणं म्हणजे जगणं नाही आहे, स्वतःचं आहे, माझ्या कुटुंबाचं आहे, समाजाचं आहे, सृष्टीसोबत आहे. चारही स्तरावर जर मला बरोबर माझं आदान प्रदान होत आहे तर मी सुखी राहील. आपण बघतोय ना, मी लोकांनी आपलं करत जगले आहे तर ते खरंच आपण असं म्हणतो की सुख हे चारही स्तरावरची हार्मोनी आपण जर मेंटेन केलो तर त्याला आपण हार्मोनी असं म्हणत आहे. तर तो अर्थ आहे. अजून कोणाला? हां पण हां शेवटचं घेऊ सरांचं, मग रिकेप. तुमच्यापैकी कोणीतरी तयार राहा. नमस्ते सर्वांना. सर काही ध्यान बद्दल सांगितलं होतं सरांनी. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्यामध्ये जर आधी सर्वात महत्वाचं आपण आपल्यामध्ये जर बघितलं म्हणजे जे अष्टांग योग तत्व वगैरे आहेत काही ज्यामध्ये यम नियम प्राणायाम प्रत्याहार जप ध्यान धारणा आणि शेवटची समाधी. तर आपण आपल्यामध्ये जर आतमध्ये बघितलं आणि जर आपण एक स्टेबल स्थिती जर आपली झाली तर बाहेरच्या कुठल्याही फिजिकल फॅसिलिटी असो की रिलेशनशिप असो या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे नियंत्रण होऊन जातो त्यामध्ये. बरोबर. त्यामुळे आपल्यावर त्या कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा परिणाम होत नाही. हे एक चांगलं शिकायला मिळालं. छान. बस सरांना रमाकांत सरांना. सर काल एक महत्वाची गोष्ट मला शिकायला मिळाली. आमचे प्रिन्सिपल सर नेहमी सांगत असतात लिस्निंग हा एक महत्वाचा टप्पा होता. कारण ज्या पोझिशनवरती आपण बसलेलो आहोत किंवा नॉर्मल दैनंदिन जीवनातील तुम्ही ऐकून जर घेतलं तर समोरच्याचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुमच्यामध्ये ऐकण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे आणि तुम्ही जर त्याला शांततेने ऐकून घेतलं तर त्याला असं वाटतं की तुम्हाला आपण त्याला रिस्पेक्ट देण्यासारखी वाटतं त्याला आणि त्याच्या ज्या गोष्टी तो आपल्याला सांगत आहे त्याला आपण 7% देत आहे असेही त्याला वाटतं. आणि आपण जर हुकम लावण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे अजून प्रश्न वाढतात आणि मग त्यामधून दुरावा भांडणं असं ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि यातून म्हणजे आपण ज्या फील्डमध्ये काम करतो तिथंच नव्हे तर आपल्या दैनंदिन लाईफमध्ये सुद्धा फॅमिली रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा महत्वाचा पॉईंट सर्वांसाठी महत्वाचा. छान, व्हेरी गुड. चला तुमच्यापैकी कोणी आहे सांगणार आहे कोणी? या बस. कालच्या सेशन मधून मी जे स्वतः इम्प्लिमेंट केलं ते म्हणजे नॅचरल एक्सेप्टन्स. म्हणजे बऱ्याच वेळा कॉलेजमधनं घरी गेल्यानंतर मुलगी जेव्हा त्रास देते तेव्हा चिडचिड व्हायची. काल ते थोडं कमी झालं किंवा नाही झालं आणि घरचे पण काहीतरी काम सांगतात मग आपली लगेच चिडचिड होते आणि मी आत्ताच आली आणि लगेच तुम्ही. तर ते नॅचरल एक्सेप्टन्स किंवा दिवसभर मी घरी नव्हते आणि त्यामुळे त्यांची जी काही माझ्याबद्दल कामं असतील किंवा माझ्यासाठी काही गोष्टी असतील ते लगेच त्यांना दिवसभराचं सांगायचं तर ते काल शांततेने ऐकून घेतलं. तर हा एक बदल काल माझ्यामध्ये घडला. व्हेरी गुड, व्हेरी छान. सो really very nice to see all of you are like started exploring the real contents, and these contents are you are supposed to project these contents to your students and in your life. Very good. And so before just going for recap, I would like to bring your attention on one particular aspect. And yesterday we have had the tutorial sessions. You just understand the importance of this 5-day UHV 2 FDP. This UHV 2 FDP is supposed to be undertaken for getting you ready for teaching or sharing this subject with students. So tutorial session is meant for sharing your concepts in front of others. So I could understand most of you have really put your thoughts very good, but you have not listened to others.
इट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी टू लिसन अदर केयरफुली। आपने क्या बोला है वो जितना इंपॉर्टेंट है। आपका अगर 20-25 लोगों का ग्रुप है और हमने इसलिए थोड़ा सा लिबरल रखा था कि दिन भर का आपका सेशन हुआ था या आप आराम से अपनी बात रखो, उसको टाइम भी हमने थोड़ा कर्टल किया था। तो आज हम लोग ये बात करेंगे कि दूसरों की बात पूरी तरह से समझेंगे कि वो भी क्या बोल रहे हैं। हो सकता है वो उनका मुद्दा अपने से भी अच्छा हो या अपने से बुरा भी हो, क्या बोल रहे हो कि वो कलीग है ना अपना आपका। आपकी क्लास में अगर आप पढ़ा रहे हो और आप अगर बात कर रहे हो और बीच में से कोई स्टूडेंट अगर उठकर चला जाएगा तो आपको अच्छा नहीं लगेगा ना। आपके शेयरिंग अगर किसी की चल रही है आपके साथियों की, तो वहाँ उस ट्यूटोरियल में आप आखिरी तक बैठ के आपको करना है। ये एक बात है। और दूसरी बात है कि जिन लोगों ने ट्यूटोरियल में अपने नोट्स अपने सामने रखे थे उन्होंने बहुत प्रिसाइसली अपनी बात रख पाए थे। कोई भी मुद्दा उठा के अच्छे से वो, क्योंकि उन्होंने लिखा था वो क्या समझाया वो अच्छे से रख पाए। और जिन्होंने लिखा नहीं था उन्होंने वेगली कुछ भी बोल दिया। तो वो इसलिए आज सर ने अच्छा किया कि थोड़ा सा आगे बुला लिया आपको, आप सामने आ गए। तो पॉइंट जो भी आपको समझ में आ रहे हैं वही पॉइंट है, कोई बड़ी बात नहीं, वही पॉइंट है, वही मुद्दे। बार बार मैं तो 5 मिनट में रिकैप कर दूंगा, बट उसको आपको समझ के अपने कॉपी में लिख के उसकी थॉट प्रोसेस को शुरू करने में आपको अपने आप को फैसिलिटेट करना है। और इसलिए गद्दियाँ जो रखी है ना वो इसलिए रखी है क्योंकि इसका जो फिजिकल साइंस है कि आप जब नीचे बैठते हो तो जो नॉर्मल ऑफ योर वेट इज ऑन योर स्पाइन, है ना। तो आपकी स्पाइन नेचुरली स्ट्रेट होती है। तो आपकी स्पाइन जब स्ट्रेट होती है तो आपका अलर्टनेस अवेयरनेस सुनने का बहुत अच्छा रहता है, अच्छे से सुन सकते हो आप। और जब भी आप चेयर पे बैठते हो तो यूजुअली आप क्या करते हो, एकदम टेक जाते हो पीछे। तो ठीक है ना, तो जो लोगों को परेशानी है एज की वजह से या कुछ पीठ की वजह से या कुछ महिलाओं को कुछ परेशानी, तो ठीक है बैठ सकते हैं। बट यहाँ अगर बैठोगे तो आप तो ज़्यादा से ज़्यादा उसका उपयोग कर पाओगे। तो ये एक बात थी। और नोट्स भी अगर निकालोगे आप तो फायदेशीर है। तो चलो हम लोग ये चालू कर देंगे। मॉड्यूल 1 we have taken yesterday on value education and 6 aspects we have covered. In first aspect we have taken understanding the value education. What is the need of value, what is the guidelines for value education and what are the contents of value education, वो हमने कल देखा है। फिर सेल्फ एक्सप्लोरेशन एज द प्रोसेस ऑफ वैल्यू एजुकेशन, किस तरह से इस वैल्यू एजुकेशन को हम समझ सकते हैं, तो उसकी प्रक्रिया ही सबसे महत्वपूर्ण है। इसको भी हमने कल देखा है कि उसमें क्या होता है कि जो भी बात हम अभी 2 एग्जांपल्स हमने क्यों लिए कि सहज स्वीकृति बोलने के लिए बहुत आसान मुद्दा है, बट सहज स्वीकृति के आधार पे जीना बहुत मुश्किल है। तो आपके लिए क्या, हमारे लिए क्या, अभी महेश कुलते भैया तो कम से कम 15-20 साल से जीवन विद्या में है। हमारी बात हो रही थी, बोले ये समय समय पे धीरे धीरे उसका फायदा हमको जरूर होता है, पर सहज स्वीकृति को वेरीफाई करके उस आधार पे हमारा जीवन होता है कि नहीं होता है। और ये 100% सच बात है कि स्टूडेंट्स के सामने जब हम बात रखते हैं तो हमारा टोन कैसा है, क्योंकि इंजीनियरिंग कॉलेज के स्टूडेंट्स को जबरदस्ती से क्लास में बिठा के डरा के उनको अपने कंट्रोल में रखना, ये 90% टीचर्स का एक जनरल ट्रेंड होता है। वो आधार से अगर आप यूएचपी पढ़ाने जाओगे तो वो यूजुअली सुनेंगे तो ऊपर बैठेंगे नहीं, अगली बात से मन से आपके क्लास में नहीं बैठेंगे। इवन वही बात अगर आप अपने पत्नी के साथ में करो, बच्चे के साथ में करो उसी टोन से, तो वो भी सुनेंगे बट वो मन से आपको रिस्पॉन्ड नहीं करेंगे। शायद इसीलिए आप जानते होंगे कि पुलिस डिपार्टमेंट का पुलिस का आदमी है, उससे अगर जनरल भी आप बात करने जाओ तो वो बहुत गुस्से से बात करेगा, बहुत कड़क आवाज में बात करेगा आपसे, क्योंकि उसको रात दिन उसी लोगों को हैंडल करने की जरूरत पड़ जाती है। पर टीचर के पास में ये ऑप्शन है ना, वो प्यार से भी समझा सकता है बच्चों को और जल्दी जल्दी में भी समझा सकता है। तो एनीवे ये जो प्रोसेस है, प्रोसेस ऑफ वैल्यू एजुकेशन को हम समझेंगे, हमारे में लाएंगे, हमारे बॉडी लैंग्वेज में आएंगी तो बच्चों को दे पाएंगे। उसके लिए ये प्रोसेस को समझना जरूरी है। और ये बात हमने देखी थी, कंटिन्यूस हैप्पीनेस एंड प्रॉस्पेरिटी, ये ही हमारी जो कंटिन्यू हमको सुखी रहना है, हर काम हम सुखी रहने के लिए करते हैं और हमको पैसे पानी से समृद्ध रहना है, अपने आपको, अपने घर वालों को और 4 आजू बाजू लोगों को भी सुखी रखना है, वो समृद्धि भी चाहिए। और हमने देखी थी राइट अंडरस्टैंडिंग, रिलेशनशिप एंड फिजिकल फैसिलिटेशन की बात, मतलब तीनों चीजों के ऊपर पूरी हमारा जीवन केंद्रित है कि हमारी समझ कैसी है, हमारे संबंध कैसे हैं और हमारी जो समृद्धि के लिए हमारी जो समझ बनती है वो कैसी है। ये इसको भी हमने देखा था इसमें। और जो करंट सिनेरियो है ना, कि आज हम
मतलब करंट सिनेरियो के बारे में तो सर आराम से बात करेंगे, बट करंट सिनेरियो शॉर्ट में हम ये समझेंगे कि हमको पता तो है हम समृद्धि और सुखी रहना चाहते हैं, तो फिर क्यों नहीं रह पाते, कहाँ वो गैप कहाँ आ रही है, उसकी तरफ ध्यान देने की कोशिश थी। और हमारी जो बेसिक ह्यूमन एस्पिरेशंस है उसको फुलफिल करने का क्या तरीका है, इसको हमने देखा था। तो मॉड्यूल 2 में ये देखा था कि अंडरस्टैंडिंग ह्यूमन बीइंग एज ए कोएग्जिस्टेंस ऑफ सेल्फ एंड बॉडी एंड डिस्टिंग्विशिंग इट, वो ये देखा था। और इसको शॉर्ट में देखेंगे हम लोग कि वैल्यू एजुकेशन को क्या है, कि नीड ऑफ वैल्यू एजुकेशन क्या क्या है। इसमें हमने देखा था कि टू लिव विथ फुलफिलमेंट, हैप्पीनेस, कंटिन्यूस हैप्पीनेस, इट इज एसेंशियल टू अंडरस्टैंड व्हाट इज वैल्यूएबल फॉर ह्यूमन बीइंग एंड टू अंडरस्टैंड ह्यूमन वैल्यूज, ह्यूमन कंडक्ट, वी नीड वैल्यू एजुकेशन। शॉर्ट में एग्जाम्पल याद, सर ने पेन का एग्जाम्पल दिया था कि पेन लिखता है तब तक उस पेन की वैल्यू है, नहीं तो उसको हम लोग स्क्रैप कर देते हैं। तो सेम हमारे लिए भी यूज करेंगे ना हम लोग। आज हम लोग थोड़ी देर से एक ध्यान रखो, आप रिटायर्ड होने के बाद में एक व्यक्ति की वैल्यू कितनी रहती है आपके घर में, आपके पापा या आपके कोई परिचित अगर रिटायर हुए हैं तो धीरे धीरे कैसे उनकी जो, उन्होंने आज तक घर में पैसा तो दिया था बट प्यार मोहब्बत से अगर सबसे बात की होती है उन्होंने, तो उनका एग्जिस्टेंस जो है बहुत टॉलरेबल होता है। अदरवाइज कई जगह पे परेशानी होती है, आपने कई आर्टिकल्स भी पढ़े होंगे। तो हमारी वैल्यू हमारे पार्टिसिपेशन विथ अदर पर्सन से होती है, ये बात हमने यहाँ कल कही थी। देख हमने एक बात देखी थी और कि गाइडलाइंस क्या है ये वैल्यू एजुकेशन के लिए, कि उसका एट्रीब्यूट ये है कि वैल्यू एजुकेशन का कि वो यूनिवर्सल है, कहीं पर भी जाएंगे तो वैल्यू सेम है। अमेरिका में चले जाएंगे, जापान में चले जाएंगे, कहीं भी जाएंगे तो वैल्यू सेम ही है। मतलब मम्मी और बेटे का प्यार सेम है, पापा के लिए फीलिंग सेम है, टीचर के लिए फीलिंग सेम है, वस्तुओं का सदुपयोग करने की बात भी सेम है। फिर रैशनल भी है, उसको हम लोग मान भी सकते हैं गलत है सही है, उसको हम लोग टेस्ट भी कर सकते हैं। फिर ये वेरीफाइबल है ना, मतलब उसको जांचने के लिए हमारे पास में बहुत समर्पक रिसोर्सेज अवेलेबल है। ऑल इनकम्पासिंग है, मतलब ये वैल्यू कहीं इम्प्लीमेंट नहीं कर सकते ऐसी बात भी नहीं है। वैल्यू से सारी चीजें जुड़ी हुई है। मतलब हमारी, हम यहाँ तो बात नहीं करते बट सारी जो धर्मों की जो संकल्पना है वो वैल्यू बेस्ड ही है। मतलब किसी भी धर्म से हम बिलोंग करते हैं तो एट द एंड ऑफ द लाइफ या जब हम घर आते हैं शांति की एहसास करते हैं तो हम वैल्यू, हमारी वैल्यू क्या है, हमने लोगों के लिए क्या किया है, लोग मेरे बारे में क्या सोचते हैं, यही बात सोचते हैं। तो ये ऑल इनकम्पासिंग है। फिर लीडिंग टू हार्मोनी है, मतलब वैल्यूज अगर हम फुलफिल नहीं कर पा रहे तो हम हार्मोनी में नहीं रह पाते हैं, ये बात उतनी ही सही है। फिर हमने देखा था कंटेंट ऑफ वैल्यू एजुकेशन होलिस्टिक है, संपूर्णता है उसमें आए हुए हैं। प्रोसेस ऑफ वैल्यू एजुकेशन क्या है कि सेल्फ एक्सप्लोरेशन बिकमिंग सेल्फ रेफरेंशियल, है ना, कि उसको जो उसकी प्रोसेस है वैल्यू एजुकेशन की वो कैसे है, प्रपोजल के फॉर्म में हमने यहाँ सीखने की कोशिश की है। प्रपोजल कैसा है कि वेरीफाई करना, मतलब जैसे अभी सारे पीएचडी करने वाले लोग हैं तो हम लोग हाइपोथेसिस टेस्टिंग सबको पता है। तो हाइपोथेसिस टेस्टिंग करने के लिए क्या करते हैं हम लोग, एक कोई हाइपोथेसिस बनाते हैं कि ये चीज़ ऐसी है, इसकी कैरेक्टरिस्टिक्स ऐसी है या ये कोई ऐसी चीज़ है, इसके लिए उसको चेक करना है हमको। चेक करने के बिल्कुल साइंटिफिक तरीके हैं। तो उसका आधार वही है कि जितनी भी नेचुरली एक्सेप्टेड तरीके हैं कोई चीज़ को वेरीफाई करने के, उस तरीके से वो चीज़ सही है या गलत है ये हम वेरीफाई करते हैं। तो मुझे कहीं जाके कितना खाना खाना है, मेरे पेट को क्या हजम होता है क्या हजम नहीं होता है, मैंने सामने वालों को कितना डांटने के बाद में वो मेरी बात सुन पाएगा और मेरे रिलेशनशिप नहीं टूटेंगे, ये कहीं जाके सीखने की हमारी ज़रूरत नहीं है। मतलब वो अपने आप ही आते रहता है, मतलब, है ना। तो हमारे शरीर को हम पार्टी में जाके कोई चीज़ मीठी बहुत अच्छी लग रही तो कितना खाना है, कहाँ रुकना है, ये हमको पता होता है। वो बात अलग है कि दोस्तों के प्रेशर में कहीं जाके हम कोई चीज़, तो जो नेचुरल एक्सेप्टेंस है वो यहाँ ये बात हो रही है कि वो बहुत आसानी से टेस्ट करने लायक चीज़ है। तो उस तरह से हमको हर चीज़ को टेस्ट करना है। फिर अगर हम लोग इसको टेस्ट करने के लिए उन्होंने दो ये दिए हैं टाइप्स दिए हैं, एक्सपीरियंशियल वैलिडेशन के, उसके अकॉर्डिंग से हम लोग जी के देखेंगे। मतलब एक सीधी सी बात है कि स्पाइसी खाना अगर मुझे बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है और मैं स्पाइसी खाना ही पसंद करता हूँ तो मैं देख सकता हूँ कि मैं ठीक है उसको बिल्कुल कंट्रोल नहीं करूँगा, बहुत ज़्यादा स्पाइसी खाना खाते रहूँगा। तो मुझे 6 महीने के बाद में हो सकता है कि मुझे डाइजेशन से रिलेटेड कोई समस्या हो जाए या कोई मुझे गर्मी की कोई समस्या हो जाए या ज़्यादा खाने से कोई और समस्या हो जाए।
तो उसको अपने जीने में लाके, या किसी मेरे कलीग के साथ में, मेरा सबॉर्डिनेट है, उसको मैं आज बहुत गुस्से से उससे काम निकलवा रहा हूँ, और ये मैं जिंदगी भर उसके साथ में करते रहूँ तो उसकी फीलिंग मेरे साथ में कैसे रहेंगी? मेरा काम उस वक्त तो हो जाएगा, रहेंगी या नहीं रहेंगी? तो ये भी लिविंग में उस हर प्रपोजल को लाके हम जांच सकते हैं, और क्या अच्छा है क्या बुरा है हमारे नेचुरल एक्सेप्टेंस हम चेक कर सकते हैं। फिर है हमारा रेस्ट ऑफ द नेचर के साथ में वैलिडेशन, है ना? मतलब पानी का उपयोग हम कैसे कर रहे हैं, हम हमारे को चीज़ अगर मिल रही है तो उसका पर्याप्त मात्रा में उपयोग कर रहे हैं नहीं कर रहे हैं, हम कहीं दे रहे हैं केवल ले ही रहे हैं, ये बात यहाँ कही गई थी। तो ओवरऑल हमने ये पूरा पिक्चर देखा था कल। इन शॉर्ट, इस पिक्चर में हमने क्या देखा था कि हमारा जीवन जो है वो हम मुख्यतः हमारी समझ पर आधारित अगर है तो हम बहुत आसानी से इस प्रवास को कर सकते हैं कि सबको पता है। बट समझ को अगर हमको बहुत सही तरीके से आगे बढ़ाना है तो हमको दो चीज़ों का सही मायने में अर्थ समझना चाहिए कि हमारे संबंध कैसे हैं और हमारी सुविधाओं के साथ में हमारा कैसा वापर है, या उसका कैसा यूटिलाइजेशन हम कर सकते हैं, उसका कॉम्प्लीमेंटेशन कैसा कर सकते हैं। इन तीन चीज़ों को हमने देखा था। और इसमें प्रायोरिटी देने की जब बात आती है तो हमने ये देखा था कि हमने समझ को अगर प्रायोरिटी दे दी तो हमारे संबंध और हमारी जो फिजिकल प्रॉपर्टी के बारे में हमारी जो कॉम्प्लीमेंट्री बिहेवियर है वो अपने आप इंप्रूव होना शुरू हो जाता है। इसका क्रम अगर थोड़ा सा चेंज होता है तो लोगों की हमने बिगड़ी हुई दशा देखी है कि बहुत पैसा आने के बाद भी वो व्यक्ति क्या समृद्ध है वो हम देख पाते हैं, है ना? बहुत पैसा अगर किसी बस में आ गया तो वो सुखी है, ऐसा अगर हमने देखा होता तो सब लोग केवल किसी भी रास्ते से पैसे ही ले लिए होते उन्होंने, है ना? एक हमारे कॉलेज में एलुमनी मीट हुआ था, 25 साल कंप्लीट हुए हैं। तो 25 साल के एलुमनी मीट में मैं MBA कॉलेज में पढ़ाता हूँ, तो एक 6 साल पहले हमारा सिल्वर जुबली हुआ था। तो उसमें तो एब्रॉड में यहाँ वहाँ जो बच्चे हैं वो सब जगह आए थे, दे आर रियली अर्निंग वेरी गुड, बहुत अच्छे से कर रहे थे। तो हमने एक सर्वे एक्टिविटी कंडक्ट की थी, तो उन्होंने बताया है कि जो लोग बहुत ज़्यादा अपने घर बार से दूर रह के एग्जीक्यूटिव लेवल पे काम कर रहे हैं और पैशनेटली अपना काम करते हुए, बट दे हैव लॉस्ट देयर हार्मोनी इन द रिलेशनशिप, दे हैव लॉस्ट देयर हार्मोनी विद देयर बॉडी बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ द वर्क, बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ द टारगेट, दे हैव रियली इग्नोर्ड द रिलेशनशिप। तो उसका भुगतान उनको किसी न किसी माध्यम से करना पड़ रहा है। तो ये अक्सर होता है। सो दैट इज देयर। तो वो समझ को अगर ठीक रखेंगे आप तो आपका संबंध और इसके बारे में अभी जो वर्कशॉप है महेश भैया हमको एक्सप्लोर कराएंगे, इसको बहुत डीपली एक्सप्लोर कराने की जरूरत है, वो भी हम करेंगे। तो ये बात भी हमने देखी थी, अभी सर ने बात कही थी कि हार्मोनी क्या होती है। तो देखो, अंडरस्टैंडिंग हार्मोनी 3-4 स्तर पर बात हुई थी कि हार्मोनी इन अपने स्तर पर, हमारे परिवार के स्तर पर, हमारे समाज के स्तर पर और हमारे एग्जिस्टेंस नेचर के स्तर पर, जो हमारा पर्यावरण है उसके स्तर पर हमारी हार्मोनी में हमारा क्या बोलेंगे उसे, लेन देन कैसा है, हमारा कॉम्प्लीमेंट्रीनेस कैसा है, हमारी सोच कैसी है, हमारा बिहेवियर कैसा है। मतलब जरूरत नहीं है फिर भी अगर मैं एसी की बटन या फैन की बटन या किसी गैस या कोई चलता हुआ नल में मुझे क्या करना है, या खुद जाके मैं उसको बंद करता हूँ या अपने आप बहने देता हूँ, मतलब उधर मेरा ध्यान जाता है नहीं जाता है, कई चीजें हैं, मतलब 1 2 3 4। तो इसको एक्सप्लोर करना, फिर उसके साथ में जीना। तो ये देखो यहाँ पे पूरा आपको गोल वाला सर्कल दिख रहा है पूरा, कि वैल्यू एजुकेशन में यही बात है। बच्चों को आपके यहाँ इंजीनियरिंग के फर्स्ट ईयर बच्चे आते हैं तो आपको सीखते सीखते समझते समझते उनकी समझ में ये बातें लाना है कि इस तरह से वैल्यू को आप समझ सकते हो और आपका जीवन अच्छा बना सकते हो। तो हम समझ रहे हैं कि हमारी हार्मोनी को समझना, फिर हार्मोनी में जीना, उसके हिसाब से हम यहाँ आ रहे हैं। फिर ये संस्कार बनते हैं बच्चों के लिविंग में, है ना। अभी हमारी अनिल खच्चे सर से बात हो रही थी केबिन में कि हमारा इतना बड़ा परिवार है और हमने खुद देखा है हमने कि हमारे यहाँ विदर्भ में 6-6 महीने से 1-1 साल से कई इंजीनियरिंग कॉलेजेस में सैलरीज नहीं हो रही है। मतलब उसको चलाना बहुत ही टेढ़ी खीर है। मतलब और सर जी का इम्पैक्ट ये है कि तुम भी खुश रहो, हम भी खुश रहे और परिवार पूरा ये खुश रहे। तो इन्होंने कई स्कीमें चलाई है कि आप भी आ जाओ, हम भी आते हैं और इसका फायदा हम लोगों को भी दिला दें। तो इस तरह से एक्टिविटीज लेके स्टूडेंट्स के बीच में आप जाओगे तो आपको भी बहुत अच्छा फील होगा कि मैं सही में बच्चों को हेल्प कर रहा हूँ, कहीं ना कहीं कंट्रीब्यूट कर रहा हूँ। तो इस तरह से वैल्यू एजुकेशन बच्चों में ले जाना है
तो आपको इसको यहाँ 5 दिन में ऐसा सीखना है कि मुझे मेरे जीवन में लाना है। फिर मैं ठीक से, कल महेश सर ने बहुत बढ़िया बात कही आखिरी में कि इसको अगर मैं ठीक से समझ पा रहा हूँ तो ही मैं ठीक से समझा पा रहा हूँ किसी को, है ना। ये कोई अपना ये कॉलेज का कोई मैथमेटिकल थ्योरम नहीं है या कोई टेक्निकल नॉलेज का नहीं है। तुम्हारे जीवन में आ रहा है, लोगों से बात कर रहे हो, वो आपका टोन बदल जाता है, आपका खड़े रहने का तरीका बदल जाता है, आपका लोगों से व्यवहार करने का तरीका बदल जाता है। तो वो जब इसको हर मुद्दे को आप समझेंगे तो समझ जाता है। तो वेल, हम ये समझते हैं कि आज के सेशन में भी सर को हैंडल करता हूँ। थैंक यू। आप नोट्स भी ले लोगे और अच्छा ये 5 दिन का इस्तेमाल करोगे। थैंक यू। त्याच्यावर 2 नंबरचा पाटील मोहन बोलते मोहन बोलते अजिंक्य मराठे ठाकरे पीवी झाला. भैया झालं. नमस्कार. कालचा दिवस कसा झाला? आम्हाला पण छान वाटलं, है ना. रविवार आहे, है ना. एक चांगला रविवार तुमच्या लक्षात राहील असा आजचा दिवस राहील आपला. तर भैयानी छान रिकॅप केलं ना येस्टरडे व्हॉट वी वेंट थ्रू द कंटेंट ऑफ दिस व्हॅल्यू एज्युकेशन आणि एज्युकेशनची आवश्यकता का. आणि मला असं वाटतं की यू माइट हॅव थॉट रिगार्डिंग की खरंच शिक्षणाची अशी गरज आहे का आणि शिक्षणाचे कंटेंट तरी काय असावे. अँड देन तुमचं इकडे लक्ष गेलं असेल की माझा जगण्याचा बिंदू काय आहे ना. खरंच प्रत्येक क्षणाला माझं जगणं कुठे आहे. आणि काल तसं वी वेंट टू दॅट की सुविधा, शरीर ना, संवेदना, की दुसऱ्यांकडनं भाव घेणं, की माझा भाव माझ्यामध्ये स्थिर आहे आणि मी व्यक्त होतोय. तर कुठे कुठे माझा प्रत्येक क्षणाला माझं भाव मी चेक करू शकतो आणि मी व्यक्त होऊ शकतो. तर त्यालाच म्हटलंय की हर पल हर क्षण हम सजग हो जाए, है ना. मी प्रत्येक क्षणाला सजग होऊन, आणि छान ताईंनी सांगितलं की एका दिवसातच तो फरक जाणवला आणि मे बी एक्सपांडेड होऊ शकतो तो. एक आलेलं आहे की हार्मनी म्हणजे काय, है ना. तर आपण म्हणतोय म्हणजे संगीतमयता म्हणजे अंतर्नियोजन हे शब्दच झाले, पण एक्झॅक्टली देर इज अ कॉम्प्लिमेंटरीनेस, पूरकता ना. एक इकाईची दुसऱ्या इकाईसोबत जी पूरकता आहे त्याला म्हटलेलं आहे हार्मनी. आणि हे आहेच इन दिस एक्झिस्टन्स एव्हरी एंटिटी इज कॉम्प्लिमेंट टू द अदर्स. दॅट कॉम्प्लिमेंटरीनेस इज देअर. ती पूरकता आहे आणि त्या पूरकतेला आपण म्हटलेलं आहे हार्मनी. दॅट इज आपण म्हटलेलं आहे संगीतमयता. द मोमेंट
वी आर नॉट कॉम्प्लिमेंट विथ द अदर एंटिटी, ती आहे कन्फ्लिक्ट, ते आहे कॉन्ट्रॅक्शन. आणि मग तो कॉन्ट्रॅक्शन आपल्यामध्ये आणि परस्परतेमध्ये तो आहे. आणि मग त्याला म्हटलेलं आहे की डिसहार्मनी, आणि ते इट गेट रिझल्टेड इन द अदर स्टेट, आणि त्या स्टेटला म्हटलेलं आहे अनहॅपीनेस. तर जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग इथे म्हटलेलं आहे की देयर इज अ हार्मनी. मग काय आहे? द हार्मनी इज देअर. मग हार्मनी आहे म्हणजे काय? द कॉम्प्लिमेंटरीनेस इज देअर, म्हणजे पूरकता आहेच, या पूर्ण एक्झिस्टन्समध्ये पूरकता आहेच. जसं शेतकरी, म्हणजे एक एक्झाम्पलच घेतोय आपण, म्हणजे आपण एखादं झाड लावतो, तर झाड लावल्यानंतर आपण नंतर काय करतो? झाडाला आपण पाणी देतो, नंतर काय करतो? खत देतो. मग झाड आपण म्हणजे वाढवतोय की झाड त्याचं वाढते आणि आपण त्याला मदत करतोय? तर थोडासा इथे विचार करावा लागेल है ना, की झाड त्याचं वाढते आहे आणि आपण त्याला मदत करतोय की आपल्यामुळे झाड वाढते? मग फक्त म्हणजे आपल्यामुळेच ते झाड. मग उलट आपला जिथे जिथे इंटरफरन्स आहे तिथे तिथे जंगल नाहीत आहे, आणि जिथे जिथे मानव नाही आहे तिथे तिथे जंगलाचं समृद्धी आपल्याला दिसते की नाही? मग आता सांगा, आपण झाडाला काय करतो? तर थोडासा इथे विचार करावा लागेल की इन दिस एक्झिस्टन्स द कॉम्प्लिमेंटरीनेस इज देअर, ते आहेच, पूरकता आहे. आता आपल्याला त्यासोबत जगायचं आहे. आपण जर तसं जगलं तर जगू शकतो, अदरवाईज द प्रॉब्लेम इज देअर, म्हणजे त्याला आपण सांगतोय मग दॅट अनहॅपीनेस. म्हणून हम खेती करते नहीं, खेती होती है. आपण फक्त मदत करतो. मग प्रत्येक वेळेस, जसं मी काल आपलं पण उदाहरण दिलं होतं, आपण मुलांना शिकवतो की मुलं शिकतात आहे? काय वाटते? मुलं शिकतात. आपण वी आर द फॅसिलिटर्स ना. आता पण आम्ही काय करतोय? आम्ही पण तुम्हाला फॅसिलिटेट करतोय. तुम्ही स्वतः एक्सप्लोर होताय ना, सेल्फ एक्सप्लोरेशन. तुम्ही स्वतः एक्सप्लोर होता आणि ते आहेच. हार्मनी इज देअर, ते आहेच तुमच्यामध्ये, फक्त वी आर फॅसिलिटेटिंग यू. आम्ही फॅसिलिटेट करतोय तिथपर्यंत तुम्हाला नेण्यासाठी. आणि इन दॅट सेन्स काल पण आपण असं म्हटलंय की तुमच्यासोबत आम्ही पण एक्सप्लोर करतोय, अँड इन दॅट सेन्स वी आर द को एक्सप्लोरर. आपण सोबत मिळून एक्सप्लोर करतोय त्या ठिकाणी जाण्याचा. आणि असं नाही आहे की ते जी हार्मनी इज देअर फक्त काही लोकांसमोर आणि आपल्यासमोर नाही आहे. ते फॉर एव्हरी पर्सन इट इज देअर, आणि फक्त आपल्याला तिथे जायचं आहे. तर आपण म्हटलेलं आहे की शिक्षणाची वस्तू काय आहे? जहां तक मेरे जीने का फैलाव है वही शिक्षा की वस्तू है. माझं जगणं जिथपर्यंत आहे ते मला समजणं ती माझी बाध्यता आहे, ते माझं अनिवार्यता आहे. असं चालणार नाही की नाही मी एवढं पाहतो आणि झालं. जिथे तिथे माझं जगणं आहे ते समजून घेणं ही माझी बाध्यता, अनिवार्यता आहेच. तर माझं जगणं कुठे आहे? माझं जगणं माझ्यामध्ये आहे, माझं जगणं परिवारासोबत आहे, माझं जगणं समाजासोबत आहे, माझं जगणं पूर्ण प्रकृतीसोबत आहे. तर मग ही माझी बाध्यता आहे की हे काय आहे समजून घेणं, आणि दॅट हार्मनी ना ते आपण समजून घेतोय. आणि द मोमेंट वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड, जसं जसं आपण ते समजून घेतोय तसं जसं माझं जगणं होते. तर माझं जगणंच हे संस्कार, मेरा जीना ही संस्कार, मेरा जीना ही समजणं, आणि माझं जगणंच संस्काराचं रूपाने दिसतंय. तर अँड व्हाय वी आर गोइंग द बेसिक ॲस्पिरेशन, दॅट इज अ कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. अँड हॅपीनेस इज व्हॉट? जे आहे नॅचरल, जे आहे ते समजून घेणं, ते स्वीकृत करणं. काय आहे? हार्मनी इज देअर, इज टू बी इन टू दॅट स्टेट, दॅट इज व्हॉट द हॅपीनेस. म्हणजे काय? जे आहे तेच त्या स्टेटला जाणं म्हणजे दॅट इज व्हॉट द हॅपीनेस, अँड दॅट इज देअर. अँड दॅट म्हणून ते म्हटलेलं आहे की बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन इज कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. अँड व्हाय वी से द निरंतरता?
कारण ती आहेच, म्हणून ती निरंतर आहेच. तर त्या स्टेटला जाणं, दॅट व्हॉट वी कॅन से द कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. तर त्यासाठी प्रोग्राम काय म्हटलेला आहे की वी हॅव टू अंडरस्टँड दॅट हार्मनी ॲट एव्हरी लेवल्स आणि टुडे विल ट्राय टू एक्सप्लोर द ह्युमन बिंग. आज आपण मानवामध्ये जी हार्मनी आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. विल हॅव दॅट प्रपोजल आणि नंतर एक्सप्लोर इट की खरंच ती हार्मनी आहे की नाही. अँड देन प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग आपण असं म्हटलेलं आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. काल पण म्हटलेलं आहे की ती आहेच, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहायचं, म्हणजे ते इंटेन्शन वाईज आपण आहोतच आणि कॉम्पिटन्सीच्या लेवलला आपण जगू शकतोय की नाही ते आपण व्हेरीफाय करायचं की किती लेवलला मी जगतोय, कुठे कुठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आहेत. मग दॅट कॉम्पिटन्सी म्हणजे मी जिथे आहे ते, मला जिथे जायचं आहे तिथे, तर हे जर मला दिसलं तर मला जाण्याचा मार्ग पण दिसतो. हा आपला प्रस्ताव आहे. दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. तर जसं जसं मी व्हेरीफाय करतो तसं जसं माझं जगण्यात येते, म्हणजे व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेटेशन, त्या स्टेप्स आपण इथे सांगितलेल्या आहेत प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग. आणि आज आपण म्हणतोय की हार्मनी इन द ह्युमन बिंग म्हणजे काय, मी कोण आहे, हू एम आय, है ना, माझा पर्पज काय ते पाहण्याचा आज प्रयत्न करूया. अजून एक प्रश्न आला होता की दिशा, है ना, दिशा किती आहेत, आणि सरांचं म्हणणं झालं की एक न्यूट्रल पण आहे, आपण न्यूट्रल होतो. तर न्यूट्रल अशी कंडिशन आहे का असं आपल्याला, आणि हा एक्सप्लोर करा, है ना. मी फक्त प्रस्ताव देतोय ना. न्यूट्रल, समजा गाडीचं उदाहरण द्या, गाडी न्यूट्रल असते तर काही चालू नसतं का ॲक्टिव्हिटी, गाडी पुढे जात नाहीये पण ॲक्टिव्हिटी नाही आहे का तिथे. So activity is always there, and when activity is always there, मग तिथे दोनच दिशा आहे, एक तर वर जाण्याची किंवा अधोगती. तुम्ही म्हणजे मग इथेच ठरेल की जर माझं त्या ॲक्टिव्हिटी जर आहेतच, तर माझं जर एज्युकेशन आणि संस्काराचं काम चालू आहे तर दोनच गती आहे. माझे संस्कार एक तर सुसंस्कारांकडे जातील, नाही तर कुसंस्कारांकडे जाईल. असं न्यूट्रल स्टेट नाही आहे की बाबा मी तिथेच थांबलो. कारण प्रत्येक वेळेस आपले कर्म चालूच आहे. आता पण तुम्ही माझ्याकडे पाहतात आहे म्हणजे विचार चालूच आहेत, विचार चालू आहे म्हणजे तुमचे कर्म चालूच आहेत. हर कर्म फलवती होत आहे, प्रत्येक कर्माचं फळ आहे आणि ते फळ दिसायलाच पाहिजे असं नाही, कारण तुमचे विचारच कन्क्लूड होतात. तुम्ही जे विचार करताय ते तुमचा निश्चय जे झालेला आहे त्याच्यातनं तुमची जबाबदारी आणि तुमचं वागणं, जो निश्चय होतो तोच तुमचे संस्कार. मग आता काय निश्चित करायचं आहे आपल्याला, मग माझी दिशा सुसंस्काराची हवी की कुसंस्काराची असावी. तर त्या आणि हा एक्सप्लोर ठेवा ना, एक्सप्लोर आणि ओपन ठेवा की मी म्हणतोय म्हणून की ठीक आहे सर तुम्ही म्हणताय ना ठीक आहे, पण ओपन खरंच असं आहे की नाही. ओके, तर आज आपण सुरुवात करूया ना, हार्मनी इन द ह्युमन बिंग विथ द सेल्फ अँड द बॉडी. तिथे ते दोन शब्द येऊन गेले आणि सेल्फ अँड द बॉडी. द ह्युमन बॉडी, ह्युमन बिंग, हिअर वी आर प्रपोजिंग ना, this is the combination of the two different entities. Human being is a combination of the two different entities, and that two different entities are in coexistence. परत मी त्यांचं नाव घेत नाहीये. There are the two different entities. One is the, and that two entities are coexist, and that for them we are saying it is a human being. आता त्या दोन एंटिटीजला आपण नाव देऊया. तर एक एंटिटीज तर आपल्याला दिसतेच आहे, शरीर की नाही, एक एंटिटीज आपल्याला दिसतेच आहे ना ह्युमन बिईंगचं, त्याचं शरीर. मग दुसऱ्या एंटिटीजला तर आपण नाव देऊ आणि वेगवेगळं तिथे नाव आहेत म्हणून आपण एक वेगळंच नाव तिथे देण्याचा प्रयत्न केला. व्हाय यू आर गिव्हिंग दॅट नेम, जसं इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलंय की माय बॉडी म्हणतो की आय एम बॉडी म्हणतो, माय बॉडी म्हणतो. बरं हिंदीमध्ये काय म्हणतो, मेरा शरीर म्हणतो की मैं शरीर म्हणतो. बरं मराठीत काय म्हणतो, माझं शरीर म्हणतो की मी शरीर म्हणतो. मग हे दोन आलेत काय,
what it implements, what it indicates. So there are the two different entities. My body means there is one entity and there is another entity. The one entity we are saying it is a body, and for the other entity here we are given name as a self. तुम्ही त्याला एक्स म्हणू शकता, तुम्ही त्याला वाय म्हणू शकता, तुम्ही त्याला पी म्हणू शकता, झेड म्हणू शकता, काही पण म्हणू शकता. पण मी जर अजून दुसरं नाव घेतलं तर तुम्ही तिसरं नाव देणार, म्हणून एक सिंपल आपण नाव घेतलेलं आहे की सेल्फ. ना, सो वन इज द सेल अँड सेकंड इज द बॉडी. सो दीज आर द टू डिफरंट एंटिटीज अँड combination of that two different entity is the human being. ओके, परत हा दुसरा एंटिटी तुम्हाला इथे काही आहे का डाऊट की सर नाही नाही असं काही नाही, एकच एंटिटी आहे, मग आपण ते एक्सप्लोर होऊ शकतो. जसं शरीर शांत होते, तर शरीर शांत होते म्हणजे काय होते? एखाद्याचं शरीर शांत होणं म्हणजे आपल्या भाषेत म्हणतो तो मेला असं म्हणतो ना, तर मी फक्त त्याला म्हणतो शरीर शांत होणं. तर शरीर शांत होणं म्हणजे काय? म्हणजे दुसरी काहीतरी एंटिटी गेली आहे ना, त्या दुसऱ्या एंटिटीला आपण नाव दिलेलं असेल, त्याला तुम्ही काही पण म्हणा, पण आपण सध्या त्याला म्हणतोय दॅट दुसरी एंटिटी इज द सेल्फ अँड वन इज द बॉडी. ओके, बरं तिथे त्या दुसऱ्या म्हणजे जेव्हा शरीर शांत होते तर ब्रेन तिथेच असतो ना, की ब्रेन पण निघून जातो? ब्रेन असतो ना. बरं आजकाल मेडिकल फॅसिलिटीज एवढ्या प्रगत झालेल्या आहेत, यू कॅन इग्नेट एनिथिंग. आणि तुम्ही तसे एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे की ICUमध्ये शरीर शांत झाल्यावर पण ICUमध्ये ते ठेवतात आणि 2-3 दिवस तुम्हाला दाखवतात की बा त्याचं चालू आहे, हृदय त्याचं चालू आहे हे दाखवतात. मग तुम्ही म्हणता त्या डॉक्टरांनी विनाकारण 2 दिवस ठेवलं, बिल वाढवलं. असं सर्वच डॉक्टर करत असतील असं नाही आहे, असं होत पण असेल की नाही माहीत नाही, पण असं लोक बोलतात. म्हणजे वी आर नॉट डाउटिंग ऑन द इंटेन्शन ऑफ द डॉक्टर्स ना, असं होते असं, पण अशा केसेस आपण ऐकलेल्या आहेत. असं होते होत नाही असं आपण काही बिलकुल सांगत नाही. होत पण नसेल, कारण ज्यांचं कोणाच्या परिवारामधल्या एखाद्या माणसाचं शरीर शांत होते तर ते माणसं थोडे उद्विग्न असतात आणि ते बोलतात काहीतरी, पण तिथे आपण जात नाही की खरंच काय होते. पण असं आपण तर पाहिलेलं आहे की ICUमध्ये असताना त्याला म्हणजे सगळं काही तुम्हाला जर दाखवलं तर तो त्याचे हृदयाचे ठोके दिसतात, सगळं दिसते. मग अशी ती कोणती एक इकाई आहे की ती निघून जाते, तर त्या इकाईला आपण म्हटलेलं आहे सेल्फ. सो दीज आर द प्रपोजल फ्रॉम अवर साइड. द ह्युमन बीइंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू डिफरंट एंटिटी अँड देर इज अ को एक्झिस्टन्स ऑफ दिस टू एंटिटीज. वन इज द सेल्फ अँड द बॉडी. परत इथे कोणाला आहे असं की नाही सर हे असं नाही, एकच आहे? ठीक आहे. नाव अगेन विल ट्राय टू एक्सप्लोर दिस टर्म्स है ना, की व्हाय मीन्स खरंच या 2 टर्म्स आहेत की नाही. ओके, तर तुम्ही तुमच्या गरजा सांगा मला, आज पूर्ण होऊन जातील तुमच्या, है ना. आवश्यकता सांगा काय काय, तुमची आवश्यकता सांगा काय काय सांगा. हे पैसा, हा, फूड ना, फूड, शेल्टर्स, अजून अरे सांगा संपलंय. मोबाइल, बढ़िया, आज सब कुछ मिल जाएगा, बताइए. कपड़े, क्लॉथ, हाँ, एज्युकेशन म्हणजे समज ना. हाँ, लाईफ, जगणं ना, जीना. सुख, एंटरटेनमेंट,
आपण चर्चा करूया एंटरटेनमेंट म्हणजे काय. गुड हेल्थ. अच्छा, फिरायचं, निसर्ग ना, निसर्ग एन्जॉय करायचा, एक्सप्लोर करायचं. का, कशासाठी? फिरण्यासाठी. का फिरायचं? पण ठीक आहे, आपण ते तो पूर्ण एक्सप्लोर करूया. आपण निसर्गाला पूर्ण एक्सप्लॉय करायचं, एक्सप्लोर करायचं, नर्चर करायचं, त्यासाठी फिरायचं. पाहूया, पण फिरायचं. ठीक आहे. परिवार. परिवार म्हणजे वेगवेगळी लोक. पीस ऑफ माइंड ना. हा पीस नाही ना तुम्हाला, कोणता पीस म्हणायचा? असा ना, शांती पाहिजे तुम्हाला ना. माइंडचा तुकडा नाही पाहिजे ना, जसा दिल का तुकडा म्हटलंय. परिवार आलेला आहे तिथे आणि रिलेशन्स पण ओके. समाधान. अरे, नेम आणि फेम. झाल्या आवश्यकता. हा, ह्या आलंच. अजून काय पाहिजे तुम्हाला? फिजिकल फॅसिलिटी, पैसा आला, शेटर, मोबाईल आला, क्लॉथ आला, घडी, ते गाड्या आल्या नाही तुमच्या अजून. ते आलं तर परिवार, परिवार पाहिजे असं आलंय. म्हणजे लग्न झालं की परिवार होतो. तुम्हाला गाड्या कोणाला पाहिजे नाहीये इथे असं वाटते. मग पेट्रोल डिझेल सोबत गाडी पाहिजे असं. व्हेइकल. आणि पहा ना की सगळं आपलं लक्ष त्या सुविधांकडे आहे ना, आणि त्याच्यातनं म्हणजे सुविधांकडे. पण मी दररोज एक माणसासोबत, मी दुसऱ्या माणसांसोबत जगताना ना, जो विश्वास, सन्मान, स्नेह, प्रेम, ते अजून पण माझ्या नीड्स आहेत की नाही, तिकडे पण आपलं लक्ष गेलं नाही. काय वाटते? विश्वास, सन्मान, स्नेह ही माझी आवश्यकता आहे की नाही? अजून प्रेमपर्यंत, कृतज्ञता, श्रद्धा, गौरव की नाही? सर त्याची काही गरज नाही सध्या. तर हेच सध्या, हे तर येऊ द्या, नंतर पाहू तिकडे. मी लिहून टाकलं तरी की ठीक आहे बुवा, कारण शांती आलेलीच होती, सुख पण आलेलं होतं, संतोष आला नाही. सरांकडनं यायला पाहिजे होते हे शब्द, संतोष, आनंद. सरांनी अष्टांग सांग, आपण करू त्यात यम नियम बद्दल पण चर्चा करू एकदा. आनंद, आनंद तर ठीक आहे. तर दिस इज, पण मग हे जे मी लिहिलेलं आहे की आवश्यकता आहे डेफिनेटनेस, देर इज अ निश्चित आहेत ना. आपण म्हणतो ना की यार ते असीम, आवश्यकता असीम, पण असं तर नाही आहे. आपण एवढा वेळ दिला, कालपासून वेळ देतोय, पण एक बोर्ड पण आपला भरत नाहीये. आपण आवश्यकता डिफाईन करायचा प्रयत्न करतोय, पण एक बोर्ड पण आपला भरत नाहीये ना. तर आवश्यकता निश्चित आहे. आणि ह्या आवश्यकता जर पाहत असताना तुम्हाला काही दिसतंय का की ग्रुपिझम काही दिसतंय का, की काही आवश्यकता एका ग्रुपमध्ये असू शकतात, काही आवश्यकता दुसऱ्या ग्रुप नसतात. जर मी असं म्हटलं की मला हे शांती आहे ना, पीस तो मला दाखवा. जसं मोबाईल तुम्ही काय एकदम दाखवा,
कपडे तुम्ही दाखवाल, अन्न तुम्ही दाखवाल. म्हटलं अरे मला सुख दाखव की, मला विश्वास दाखव. आपण म्हणतो ना यार विश्वास नाही दिसत, म्हणजे काय होतं. सो दॅट आर विश्वास, सन्मान, स्नेह, दॅट आर द वी आर सेन्सिंग इट, वी आर फिलिंग इट. दीज आर द फिलिंग्स. So are we able to differentiate this needs into the two different types? One is where we can see directly, and second is the we can only sense it. आपण त्याला सेन्स करू शकतो, आपण त्याला फील करू शकतो. आर वी एबल टू सी दिस टू फॅक्ट्स? वाटते, दिसते असं. सर ह्युमन बीइंग, सो व्हेन वी आर डिफाइनिंग इनटू द टू डिफरंट एंटिटीज, the needs of these two different entities, these are also different. तर काही नीड्स त्या सेल्फच्या आहेत आणि काही नीड्स त्या बॉडीच्या आहेत. तर बॉडीच्या नीड्स कोणत्या? बॉडी तुम्हाला दिसते की नाही? आता अन्न कोणाला पाहिजे? बॉडीला. कपडे कोणाला पाहिजे? व्हेइकल मुळे बॉडी कुठे होईल? मूव्ह होईल ना. बट द हॅपीनेस विच वी आर सेन्सिंग, ते कोणाची गरज आहे? सो नाउ वी आर प्रपोजिंग इट, द नीड्स. सो देर आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ द नीड्स. वन नीड्स फॉर द बॉडी and the second needs for the self, and for that self, that needs we are saying that are in terms of this happiness, the peace or the trust, the respect, the affection, the gratitudes, the glory, the love, in terms of the whatever the feelings are there, that are what the needs of the self. And for the body, the needs is the physical facility, just like as the food, shelters, in that way. Now, अन्न आपल्याला कितीदा पाहिजे? दिवसातनं कितीदा पाहिजे? 2दा, 3दा, 4दा, 5दा. सब इट्स ओके ना. पण विश्वास, सन्मान मी म्हटलं की ठीक आहे बाबा, मी तुम्हाला 2 मिनिटं देईल, पण 5 मिनिटं नंतर काय होईल ना? कंटिन्युअस, निरंतर. सो ह्या ज्या फिलिंग्स आहे, या फिलिंग्स आपल्याला ज्याची आवश्यकता आहे त्या आहेत निरंतर, त्याची निरंतर आवश्यकता आहे. बट जे अन्न किंवा व्हॉट एव्हर द फिजिकल पार्ट इज देअर, फिजिकल फॅसिलिटीज आर देअर, दॅट आर रिक्वायर्ड ॲज अँड व्हेन इट इज रिक्वायर्ड फॉर दॅट बॉडी. जेव्हा त्या शरीराला गरज असते तेव्हा आपल्याला त्याची गरज आहे. And hence it has been mentioned, in terms of the time, it is the temporary. But in terms of for the self, the whatever that feelings are needed, these are the continuous, that are in continuous. ते मला नेहमी पाहिजे. Then याला आपण असलं म्हटलंय की ते फूड किती आहे, तर एखाद्याला अन्न 2 पोळ्या पाहिजेत, एखाद्याला 4 लागत असेल, डिपेंडिंग अपॉन त्याचं शरीर एष्टी कशी आहे, जशी रिक्वायरमेंट आहे तसं एखाद्याला 1 लागेल, एखाद्याला 2 लागेल, एखाद्याला 4 लागेल, ते असू शकते. पण द सुख एखाद्याला 1 kg, दुसऱ्याला 2 kg, दुसऱ्याला 5 kg म्हणू शकतो की प्रत्येकाला ते समान आहे आणि कंटिन्युअस आहे. काय म्हणताय? सो अगेन वी आर प्रपोजिंग these are the feelings, no? All these are the feelings, and we can sense it, and it is a qualitative म्हणजे it is in terms of that synergy, it is in terms of that harmony, and that we can sense it. So that is in terms of that quantity. यात काही तुम्हाला असं वाटतंय की प्रश्न आहे किंवा काही याच्यावर चर्चा होऊ शकते? कारण दिस इज द मेजर पोर्शन न for because now we are trying to see the harmony is there with the human being, and त्याच्यामधले 2 पार्ट आहेत, self as well as the body, and now we are trying to see there is a harmony in the self and there is a harmony in the body also. that harmony आहेच. मग तरी पण आपल्याला असं का वाटते ना, we are there is absent of that
harmony, and that absence of the harmony is resulted in terms of that unhappiness, depressions, conflict, contradiction, आणि असं आपण नेहमी का असतो, which is not our state, but still we are into that state. इकडे लक्ष जाते. देन वी आर ट्राइंग टू सी ना की ह्या आवश्यकता आहेत, ह्या जर आवश्यकता आहेत तर फुलफिल तर करावंच लागतील की नाही. ह्या आवश्यकता जर माझ्या आहेत की अजूनही वाटते की ह्या आवश्यकता नाही तुमच्या याच आहेत ना, मग ह्या जर आवश्यकता आहेत देन हाऊ विल फुलफिल इट, कारण फुलफिल तर करावंच लागतील. जसं अन्न ही जर आवश्यकता आहे, हाऊ वी आर फुलफिलिंग इट. वस्त्र है ना, क्लॉथ, द शेल्टर्स, हाऊ यू आर फुलफिलिंग इट. सो ऑल दीज आर द फिजिओकेमिकल थिंग्स है ना, ऑल दीज आर द फिजिओकेमिकल थिंग्स असल्यामुळे म्हणजे त्या फिजिकल फॅसिलिटीज आपण फिजिओकेमिकल थिंग्सनी फुलफिल करू शकतो. अन्न म्हणजे काय, त्याच्यात दोन अन्न म्हटलं मीन्स यू कॅन कन्सिडर. हॅलो सेल सम हॅलो yeah. So if you are considering this food, shelters or vehicles or anything, so there are the two different activities we can see even in body also, and that two activities is the physical and then the chemical. तर एक मी म्हणजे प्रस्ताव देतो की इन दिस एक्झिस्टन्स देर आर ओनली 3 ॲक्टिव्हिटीज आर देअर. इन बेसिकली देर आर ओनली 3 ॲक्टिव्हिटीज, भौतिक क्रिया, रासायनिक क्रिया आणि तिसरी आहे ही सेल्फ क्रिया, जीवन क्रिया. तर पूर्ण एक्झिस्टन्समध्ये फक्त ह्या 3 क्रिया आहेत. भौतिक क्रियेला का, हाऊ यू आर डिफायनिंग भौतिक क्रिया, 2 इकाई एकत्र येतात त्याच्यामुळे तिसरी इकाई होते, पण त्याचा गुणधर्म चेंज होतो की नाही होत, चेंज होत नाही. परत त्याचा जर त्या इकाई त्या पहिल्या 2 इकाईमध्ये आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो आणि त्याचा गुणधर्म तसा आणू शकतो. दॅट इज व्हॉट द भौतिक क्रिया. रासायनिक क्रिया काय, 2 इकाई एकत्र करतो, त्या तिसऱ्या इकाईमध्ये जातो, पण त्याचा गुण चेंज होतो आणि ते परत रिव्हर्सिबल होत नाही. जर ही भौतिक क्रिया आणि रासायनिक क्रिया जर तुम्हाला कळाली तर यू कॅन टीच, तुम्ही भौतिक म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुओलॉजी तुम्ही खूप छानपणे सांगू शकता. आणि दिस आर द बेसिक कन्सेप्ट की नाही. जसं पाणी, द हायड्रोजन्स अँड द ऑक्सिजन्स कम टुगेदर. हायड्रोजन काय आहे, जलने वाला या जलाने वाला, हाइड्रोजन जलने वाला, ऑक्सीजन जलाने वाला, दोनों मिला के पानी. पानी क्या होता है, प्यास बुझाने वाला. क्या बात है, काय गुणधर्म चेंज झालाय आणि रिव्हर्सिबल नाही. सो दिस इज द केमिकल्स ॲक्शन, दिस इज द केमिकल ॲक्टिव्हिटी. तर देर आर द ओनली 3 ॲक्टिव्हिटीज इन दिस होल एक्झिस्टन्स. किती सिम्पल आहे, म्हणजे बेसिकली जर आपल्याला कळालं तर आपण बाकी गोष्टी किती सुंदर सांगू शकतो. तर फॉर दिस, म्हणून शरीर जर मला कळालं तर मला कळेल की काय अन्न घ्यायचं. मला तशा त्या क्रिया, माझं शरीर कळालं, त्यात जर क्रिया कळाल्या तर मग कोणतं अन्न माझ्यासाठी लागेल, कोणतं कपडे माझ्यासाठी लागतील. आणि देन द व्हेकल्स इज रिक्वायर्ड फॉर द मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू द, आणि ते मी निसर्गाचा पण विचार करेल. बेसिकली व्हेनेवर द नीड्स आर देअर दॅट्स आर गेटिंग फुलफिल. मग त्या जर फुलफिल करायच्या असेल देन फॉर दिस फिजिकल फॅसिलिटी दिस आर गेटिंग फुलफिल. by one entity, and then the needs of this cell, these are getting by the another types of the fulfillment. मग आता तुमचं हे लक्षात येते का की आर दिस नीड्स आर डिफरंट टाइप्स ऑर द सेम टाइप्स. आपण पाहिलं की these are the 2 different types. Both types are important
दोघांचं पण इम्पॉर्टन्स आहे तिथे. बरं, दोघांच्या गरजा फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके. नंतर आर वी वर्किंग फॉर द बोथ, आपण त्याच्यावर काम करतोय का? दोघांची गरज आहे की नाही? मग दोघांची जर गरज असेल तर दोघांसाठी आपण काम करतोय का? आणि जर दोघांसाठी काम करत असेल तर प्रायोरिटी कोणाला द्यायचं? जी कंटिन्युअस आहे त्याला द्यायचं की टेम्पररी त्याला द्यायचं? हा ना, उत्तर तर छान आहे. कंटिन्युअसला करतो काय आहे? म्हणजे इंटेन्शन आपलं छान आहे नाही, पण आपली कॉम्पिटन्सी कुठे आहे? अँड नाऊ इफ यू आर एबल टू सी दिस वन, देन वी कॅन स्विच ऑन. फक्त ते दिसणं गरजेचं आहे. द मोमेंट वी कॅन सी प्रोसेस इज देअर, फक्त ते दिसणं गरजेचं आहे की अरे हो असं होते. ओके. तर प्रायोरिटी म्हणजे आता आपल्याला असं कळतंय की अरे हो, दोन डिफरंट नीड्स तर आहेत. अगेन कीप दिस ॲज अ प्रपोजल, डोंट ॲक्सेप्ट ॲज इट इज, गो विथ द व्हेरिफिकेशन. फॉर द व्हेरिफिकेशन यूज द नॅचरल ॲक्सेप्टन्स, डोंट यूज एनी बुक ना, काही ग्रंथ यूज करू नका, काही पुस्तक यूज करू नका. स्वतःला वापर, स्वतःमध्ये या ना, मला काय ना, स्वतःमध्ये येऊया, स्वतः पाहूया. देन नाऊ वी कॅन एबल टू सी दॅट अरे हो असू शकते ना, सध्या परत करू शकतो. आता आम्ही सांगतो की आहेच, पण असं नाही, असू शकते, आपण जाऊया. सो दीज टू डिफरंट थिंग्स. पण देन हाऊ मच टाइम वी आर डेडिकेटिंग दिस अँड हाऊ मच टाइम इज डेडिकेटिंग दिस. इथे पण पाहिल्यावर असं कळतं अरे आपण मोस्ट ऑफ द टाइम इज डेडिकेटिंग हिअर. पण मग असा पण प्रश्न, असं पण तुमच्याकडे उत्तर येऊ शकते, सर आम्ही इकडे जास्त वेळ देतोय पण याच्यासाठीच तर देतोय. असं वाटतंय का तुम्हाला? आणि म्हणून ते काल उदाहरण दिलं की मुलगा रडला, काय देतो आपण? चॉकलेट, मोबाईल. कारण आपल्याला काय वाटते, कारण मी तर काम कशासाठी करतोय? त्याच्या सुखासाठीच करतोय. आणि काय करतोय? मी धावतोय, पळते, कारण मला वाटतं की त्याच्यामुळे तर सुखी होईल. मोबाईल दिला म्हणून सुखी होईल है ना, चॉकलेट दिला म्हणून सुखी होईल. किती चॉकलेट दिल्यावर तो सुखी होईल? कोणता मोबाईल दिल्यावर तो सुखी होईल? तर आता आर वी एबल टू डिफरन्शिएट दिस फॅक्ट? आणि म्हणून मी खूप स्लो जातोय. आर वी एबल टू डिफरन्शिएट दिस टू फॅक्ट की देर आर द टू डिफरंट एंटिटीज अँड फॉर दिस टू डिफरंट एंटिटीज, या दोन डिफरंट एंटिटीजच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. इकडे आपलं लक्ष जाते का? आणि पहिले लक्ष गेल्यानंतर नाव विल सी की माझा ह्या एका नीटसाठी किती वेळ देतोय आणि ह्या दुसऱ्या नीटसाठी माझा किती वेळ जातोय. तर फॉर दिस फिजिकल फॅसिलिटी है ना, माझा वेळ किती जातोय आणि फॉर दिस हॅपीनेस किती आहे. अँड देन टू हुम आय शुड गिव्ह द प्रायोरिटी. आणि हे तर तर्क लेवलला तर आपण म्हणूच ना की जे कंटिन्युअस आहे तिकडे आपला प्रायोरिटी जास्त पाहिजे रादर दॅन जे टेम्पररी आहे. टेम्पररी म्हणजे कधी कधी, मग तिकडे प्रायोरिटी कसं पाहिजे? कधी कधी. पण जे कंटिन्युअस आहे तिथे माझं प्रायोरिटी ऑलवेज मीन्स आय शुड बी ऑलवेज विथ दिस फिलिंग्स अँड अलॉंग विथ दॅट फिलिंग आय एम डुईंग समथिंग विथ दिस फिजिकल फॅसिलिटी. इज इट हॅपनिंग? पण मग काल जे म्हटलेलं की मैं इतना बेहोश हो, मी एवढ्या आवश्यक आहे की ते माझ्या फिलिंग कळतच नाही. आणि त्या फिलिंग आहेतच, दॅट आर द कंटिन्युअस. आणि मग मी म्हटलं देर आर ओनली टू दिशा, दोनच दिशा आहे. जर माझ्याकडे जर सन्मान हा भाव नसेल म्हणजे माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे जर विश्वास हा भाव नसेल तर माझ्याकडे काय आहे? काय वाटतं? माझ्याकडे जर विश्वास हा भाव नसेल तर मग माझ्याकडे काय आहे? देर इज नो अल्टरनेटिव्ह, देर इज नो. सर आपण बॉडी म्हटलं, हो हो, तर बॉडीला ज्या गोष्टी लागतात त्याला फुलफिल करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जे भोजन आपण दाखवलेलं आहे, जर त्यांनी जर म्हणजे ते लेवलचे भोजन आहे त्यामध्ये तीन प्रकार आहे, पण त्यांनी जर एक सात्विक लेवलचं जर भोजन घेतलं
तर इकडे भयमध्ये जास्त परिणाम दिसत आहे. है ना. म्हणजे काय होते की सात्विक भोजन केल्यानंतर मी चांगला होईल म्हणजे मी स्वतःला शरीर मानतोय की काय असं झालं. आपण ओपन ठेवूया या गोष्टीला. म्हणजे शरीराचा इम्पॅक्ट माझ्यावर होतोय असं झालं ना. मी सात्विक जेवलो, माझा शरीराला मी सात्विक भोजन दिलं म्हणून माझ्या शरीराचा इफेक्ट सेल्फवर झाला आणि सेल्फ चांगला झाला हेच तुम्हाला म्हणायचं ना. आता माझं शरीर हे टेम्पररी आहे, मग टेम्पररी मी कंटिन्युअस आहे, शरीर टेम्पररी आहे. तर टेम्पररी चांगलं करून मी त्या चांगल्यातनं कंटिन्युअसला चांगलं करायचा प्रयत्न करतोय. काय वाटते तुम्हाला? हे कळते का? म्हणजे एक कंटिन्युअस इकाई आहे, त्या कंटिन्युअस इकाईला मला चांगलं करायचं आहे. हां, ते एक टेम्पररी इकाई आहे, त्या टेम्पररी इकाईमुळे मी कंटिन्युअस इकाईला चांगलं करतोय अशी एक मान्यता माझ्याकडे आहे. आता त्या मान्यतेला आपण ओपन ठेवूया. मी असं म्हणत नाही की ती मान्यता चुकीची आहे, करेक्ट आहे, पण आपण ओपन करूया की असं होऊ शकते का. त्याच्यासाठी ओपन करण्यासाठी तर्क लेवलला जातोय की कंटिन्युअस आणि ही टेम्पररी, तर टेम्पररीनी आपण कंटिन्युटी आपण एनलार्ज करू शकतो का किंवा ते चांगलं करू शकतो का हे ओपन ठेवूया. की जी कंटिन्युअस आहे त्याच्यावर काम करून आपण याच्यासाठी काम करू शकतो. म्हणजे जर मला वाटलं की हा सात्विक आहे आणि देन आय विल टेक द डिसिजन आणि म्हणून मी सात्विक अन्न घेतोय, तर मला माहित आहे की व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर द फूड. मग माझा इम्प्रेशन शरीरावर आहे की शरीराचं इम्प्रेशन माझ्यावर आहे, यासाठी आपण ओपन ठेवूया. तर समज किंवा नॉलेज किंवा लिव्हिंग यांना तुम्ही युनिट्समध्ये कॅटेगराईज केलेलं नाही आहे की बॉडीचं की असे मला असं वाटतं सेल्फ आहे यावर. नाही, परिवार इज द कॉम्बिनेशन ऑफ द मल्टिपल ह्युमन बिईंग. समज, अंडरस्टँडिंग, नॉलेज. हां. तर समजला आपण म्हटलं की समजून घ्यायचं कोणाला, तेच आता येतोय ना. आपण त्या पार्टला अजून येतोच आहे की समजून कोणाला घ्यायचं आहे. तो तुम्ही खूप छान मांडलाय, कारण नेक्स्ट पॉईंट तोच येतोय आपला ना. कारण आपण म्हणतोय की नीड्स आहे ना, नीड्स आर गेटिंग फुलफिल. तर नीड्स आर गेटिंग फुलफिल, तर पहिला पार्ट आलेला होता की फिजिकल फॅसिलिटीज, द बॉडी, ही जी बॉडी आहे ही फिजिओकेमिको थिंग्स आहे, फिजिकल केमिकल थिंग्स आहेत ना, सेल्स आहेत, हे सगळे ऑर्गन्स आहेत, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स. तर याच्यामध्ये जर फुलफिल करायचं असेल देन व्हॉट इज दिस इज गेटिंग फुलफिल बाय द फिजिओकेमिको थिंग्स. तर फूड इज व्हॉट द फिजिओकेमिको थिंग्स. देन द हॅपीनेस विच इज द फिलिंग, हाऊ द हॅपीनेस और हाऊ दॅट फिलिंग्स आर गेटिंग फुलफिल. तर इथे प्रस्ताव दिला है कि सही समझ, सही भाव से वो फुलफिल हो सकता है. So the needs are getting fulfilled for the self by means of the samaj, by means of that feelings, but the needs of the body, these are getting fulfilled by the physiochemical things, because the body itself is the physiochemical things. तर जी जशी आहे त्याच्याने ती फुलफिल होणार. तर शरीर फिजिओकेमिकल थिंग्स असल्यामुळे सो बॉडी फिजिकल केमिकल थिंग्स असल्यामुळे these are getting fulfilled by the physical chemical things, but the needs of the cell, these are in terms of this cell, in terms of the feelings, these are getting fulfilled. तर हे मला समजून घ्यावं लागेल की what are exactly that feelings. So these are getting fulfilled by this right understanding and the fulfillment. So the needs of body cannot be fulfilled by the right understanding or the right feeling alone, but the needs of the cell cannot be fulfilled by the physiochemical things. मग शरीराच्या रिक्वायरमेंट, शरीराच्या आवश्यकता
फुलफिल करण्यासाठी भौतिक रासायनिक वस्तूची गरज आहे आणि आवाज लोकांचा इको येतोय. तर शरीराच्या आवश्यकता फुलफिल करण्यासाठी ना, नीड्स फुलफिल करण्यासाठी शरीर जसं आहे तशीची गरज आहे. तर शरीर, द बॉडी इज द फिजिओकेमिकल थिंग्स, तर त्याची तशी गरज आहे. आणि सेल्फची आवश्यकता फुलफिल करण्यासाठी विच इज द फिलिंग्स, तर त्या फिलिंग्स समजून घेणं ना, दॅट अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंग अँड द राईट फिलिंग, थ्रू दॅट वन वी कॅन नो व्हॉट एक्झॅक्टली द फिलिंग्स आर देअर. म्हणजे जर मला सुख काय आहे, जर सन्मान काय आहे, विश्वास काय आहे, प्रेम काय आहे, हे समजून घेतल्यानंतर मग त्या फिलिंग्स, ती रिक्वायरमेंट माझी फुलफिल होऊ शकते. आता पण आपण हे शब्द वापरलेच आहे ना, विश्वास, सन्मान, स्नेह. जर मी म्हटलं की विश्वास काय, डिफाईन, वी आर द इंजिनियर्स, तर आपण म्हणतो की डिफाईन एव्हरीथिंग. आपल्या प्रत्येक कोर्समध्ये प्रत्येक टर्मिनॉलॉजी आपण म्हणतो डिफाईन. नाऊ इफ आय जस्ट से दॅट की डिफाईन ट्रस्ट, define respect, define affection, define love also. Are we able to define? म्हणजे ते, so it is getting fulfilled by the right understanding and the right feeling. Once I understood what exactly it is, what it is, what it is and why it is, the purpose, then only I will be there along with that feelings. I will be there along with that feeling. That is what the fulfillment. So we can fulfill it through this right understanding and the right feeling. The fulfillment of that body is getting fulfilled through this physiochemical things. So ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तिथे लिहिलंय की फिजिओकेमिकल थिंग्समुळे हॅपीनेस येणार असं नाही होऊ शकत, किंवा राईट अंडरस्टँडिंगमध्ये म्हणजे तुम्हाला भोजन मिळेल असं नाही. फॉर एक्झाम्पल है ना, तुम्ही मित्राच्या घरी गेलात है ना, मित्राच्या घरी तुम्हाला जेवणासाठी बोलवलंय आणि जेवायला बोलवलं आणि मस्त तो त्यांनी बसवलं है ना, खूप छान छान गोष्टी केल्या एकदम, की कसं आहे काय आहे, एकदम 1 तास झाला, 2 तास गेला, खूप छान मस्त बोलतच राहिला, 3 तास झाले. तर त्यांनी जेवायला बोलवलं पण 3 तास तो मस्त बोलतोय आणि काहीच एकदम छान प्रेमाने बोलतोय एकदम, आणि तो म्हणतो की ठीक आहे आता नमस्कार. काय म्हणू, तो तर एकदम छान बोललाय है ना, एकदम प्रेमाने बोलतोय, एकदमच म्हणजे काही तुम्हाला करत नाही, एकदम. सो द नीड्स ऑफ द बॉडी दीज आर गेटिंग फुलफिल बाय जेवणाने. बरं, दुसरं, तो मित्र आला त्याला जेवायला बोलवलाय आणि आला, त्याला बसवलं टेबलवर, त्याने मस्त वाढून आलं, त्याच्या बायकोने वाढून आणलं आणि तुमच्या मित्राने घेतलं आणि तुमच्या त्या टेबलवर आपटलं, घे, तुला जेवायला मिळत नसेल म्हणून आला, घे जेव. तुम्ही जेवणार, काय झालं, म्हणजे बॉडीला जे पाहिजे ते तर पाहिजेच आहे, पण वरीयता क्रम कशाला आहे, आर यू गेटिंग इट, वरीयता क्रम कशाला आहे, फिलिंग्स आहे. तर त्या फिलिंगच्या बेसवर तुमचं बाकीचं आहे ना, की त्याच्या बेसवर तुमच्या फिलिंग्स आहेत. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतोय की समजा हॉस्टेलला मुलगा आला ना समजा, आणि त्याच्या मित्रांनी समजा गुलाबजामुन आणून दिला की यार हा गुलाबजामुन घे, तो खातो, पण त्याला म्हटलं यार हा गुलाबजामुन ना तुझ्या आईने पाठवला होता. काय चेंजेस होता त्याला, समजा गुलाबजामुन दुकानातनं आणलेला आपण खातोय, आपल्या फिलिंग्स पहा, आणि गुलाबजामुन आपल्या आईनी बनवून आपल्याला दिला, मग फिलिंग पहा, काय चेंज होता यामध्ये की नाही, की काही चेंज नाही राहा. तर आर वी एबल टू सी दिस 2 different facts? Are we able to differentiate these 2 different things? One is the in terms of the feeling and second is the in terms of the physiochemical things. So these are the 2 different things. मला शरीरासाठी भोजन लागणारच आहे, पण माझ्यासाठी पण फिलिंग्स आहेत. फॉर मी ऑल्सो द अदर टाइप ऑफ द रिक्वायरमेंट इज देअर, सो दॅट शुड गेट फुलफिल.
This should get fulfilled. So these are the two different entities. But this fulfillment that has the higher priority than this. जर ताट आपटून आलेलं असेल तर मला भूक किती पण लागलेली असेल तरी मी जेवणार नाही. आणि प्रेमाने दिलेलं असेल तर एक भाकर पण मी खाऊ शकतो की नाही. म्हणजे टू हुम यू आर गिव्हिंग द प्रायोरिटीज. न प्रायोरिटीज टुवर्ड्स द कंटिन्युटी. द कंटिन्युअस जे आहे त्याला प्रायोरिटी. तर कंटिन्युअससाठी वी आर देअर. आणि हे टेम्पररी इज ठीक. टाइम बाय टाइम विल रिक्वायर ॲज अँड व्हेन वी रिक्वायर विल टेक इट. So these are the two different. Why we are taking too much time for this one? Because this is very much important part. Being a human being, there are the two different separate entities are there. त्या आहेत. Now are we able to see this fact? आपण त्यावर चर्चा करतो. So there are the two different entities. One entity that is a continuous, second is the temporary for the. So we need the two different program. We require the two different program. One program in continuous and second program in temporary. But that one program is always there, and it is always there even though we are admiring it or not. आपलं लक्ष जाते की नाही unless त्याच्याकडे, पण still it is there. म्हणून मी एक दुसरं पण विचारलं, if we are not feeling, म्हणजे if we feel that की we are not in a trust म्हणजे काय. जर मी रिस्पेक्ट मध्ये नाही आहे म्हणजे काय. माझ्यामध्ये रिस्पेक्ट भाव नाही म्हणजे काय. माझ्यामध्ये ट्रस्ट भाव नाही म्हणजे काय. सो देर आर द ओनली टू दिशा. म्हणजे एक आहे किंवा दुसरी नाही. मधली स्टेट नाही. नाही मी न्यूट्रल आहे बा. विश्वास पण नाही पण अविश्वास पण नाही. धातांत फोटो. एक तर हे किंवा हे. अगेन दिस इज द प्रपोजल. कीप युअर सेल्फ ओपन, पण चेक इट. म्हणून कृतज्ञता आहे. कृतज्ञता जर नसेल म्हणजे काय. कृतज्ञता. आपण जर कृतज्ञ नसेल म्हणजे आपण काय आहोत. कृतज्ञ आहोत. मग जर स्नेह, आपण जर स्नेहमध्ये आहोत आणि स्नेहमध्ये नाही म्हणजे मग अपोजिशन मध्ये. सो दिज आर द ओनली टू डिफरंट स्टेट. म्हणून अँड दॅट इज देअर. इट इज देअर. फक्त आपल्याला ते लक्ष नाही तिकडे. आपलं लक्ष नाही आहे. अँड दॅट का लक्ष नाही. म्हणून कालपासून आपण म्हणतोय की खाली होके सुनना. और म्हणजे त्या अदरवाईज त्या आवेश बेहोशमध्ये आपल्याला कळतच नाही की त्या ते फिलिंग्स आहेत. But it is there. And why it is there? Because it is in continuous. It is a continuity. And these are getting fulfilled with this right understanding and the right feelings. हे पण आपण पाहिलं की the needs of body and the needs of the self. The needs of the self cannot be fulfilled from the physiochemical things. The needs of the body is not getting fulfilled by the right understanding. Right understanding, the right feelings are getting supported. पण needs of that bodies are getting fulfilled. तुम्हाला अन्नच लागेल. So both type of the needs have to be understood separately. तुम्हाला दोन्ही गरजा समजून घ्यावं लागतील. and the both type of the needs have to be full समजून घेणं आणि निर्वाह करणं. So we need to understand and we need to fulfill it. दोघांसाठी कार्यक्रम गरज आहे. दोघांचे कार्यक्रम लागतील. एक कार्यक्रम च्यामुळे दुसरा होईल असं नाही. दोन कार्यक्रम लागणारच. त्या दोन मध्ये एक कार्यक्रम कंटिन्युअस आणि एक कार्यक्रम कधी कधी. पण हा कंटिन्युअस कार्यक्रम तुम्हाला लागणार. परत तो प्रश्न की व्हॉट इज द प्रायोरिटी. हाऊ मच टाइम अँड एफर्ट्स इज स्पेंडिंग ऑन अंडरस्टँडिंग अँड द फिलिंग्स अँड हाऊ मच टाइम वी आर स्पेंडिंग ऑन द फिजिकल फॅसिलिटी. दिस इज टू चेक इट आउट अवर कॉम्पिटन्सी. की ठीक आहे आता आपल्याला कळालं दॅट इज व्हॉट वन लेवल naturally acceptable, but now what is the competency, where exactly we are there, and are we able to see this fact. काय वाटते तुला. इकडे लक्ष जाते.
there are the two different entities. The needs are separate. The program for the both needs are required. One program is in continuous and second is time to time. पण आता काय होते, आपण तो मिक्सअप करतोय. बिकॉज ऑफ दिस मे हॅपन, बिकॉज ऑफ दिस मे हॅपन. आणि मी एक्झाम्पल दिलं ना, जेवणाचं एक्झाम्पल दिलं की याच्यासाठी वेगळा प्रोग्राम, याच्यासाठी पण वेगळा प्रोग्राम, पण दोघांसाठी प्रोग्रामची गरज आहे. नाव विल चेक इट आउट ना, व्हॉट टाईप ऑफ द ॲक्टिव्हिटीज आर देअर ना. फॉर द बॉडी आपण पाहू शकतो आहे ना, इटिंग, वॉकिंग, नंतर शरीरातले ऑर्गन्स आहेत त्यांचं फंक्शनिंग आहेत, केसांचं आहेत, रक्त मोमेंट आहे, मोमेंटम ऑफ दॅट ब्लड्स. सो ऑल दीज आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ दॅट बॉडी. बट तुम्ही आता माझ्याकडे पाहतात आहे की नाही, तुम्ही विचार पण करताय की नाही विचार करत आहे, काही एक्सपेक्टेशन पण आहे की नाही एक्सपेक्टेशन, 11 केव्हा वाजतील, 11ला आज चहाच खरं मिळेल का, कारण आज संडे आहे की नाही, अशा काही नाही. फिरून आलात का इथून की इथेच आहेत, खूपदा फिरून पण आला असेल ना, घरी जाऊन आला असेल. मध्ये मी घरी जाऊन आलो होतो. आठवत असेल तर माईक हॅलो. हां एक प्रपोजल ओपनच आहे. हां व्हिज्युअल मध्ये मी घरी जाऊन आलो होतो. हां त्यावेळेस मी बोलत होतो की माझं शरीर इथं बसलाय गादीवर, मी बघत आहे, माझं मन घरी आहे, ते पण मी बघत आहे. मी या दोघांपेक्षा वेगळा आहे. तर ते प्रपोजल अजूनही ओपन आहे. त्यावेळेस मी बोललो की व्यवस्थित बोलले आपण बघूया. तर असं मी बोलले की मी घरी जाऊन आले का, तर मी सारखं घरी जात होतो. आणि मला प्रश्न विचारायचा, माझं आय वॉज नॉट ओपन फॉर दिस. तुम्ही बोलले खाली ओपन सुनो, मी खाली नव्हतोच. माझ्या डोक्यात हे चालू होतं की आज हे उत्तर मिळणार, आज दुसऱ्या सेशनला मिळणार आहे. ओके. खूप छान प्रश्न मांडला आहे आणि तो ओपन होतोच आहे. कारण आज ह्या क्रिया जेव्हा पाहू ना, तर तुम्ही या ज्या 2 ठिकाणी आहात ना, ते दोन्ही ठिकाणी आज पाहून घेऊ आपण. छान. पण 1.5 वर्ष झालं ना आपल्याला त्या प्रश्नाला, 1 वर्ष. पण आज आपण तुम्ही दोन्ही ठिकाणी कुठे कुठे ते पण पाहूया. तर ॲक्टिव्हिटीज, द इमॅजिनेशन ना, एक सांगितलं आणि सरांनी जे सांगितलंय ठीक आहे, सरांनी तो आताच ओपन केला. इमॅजिनेशनच्या सोबत अजून एक ॲक्टिव्हिटी म्हणजे आहे तो पार्ट. आणि कंटिन्युटी म्हणजे इन टाईम. आता ह्या ॲक्टिव्हिटी थॉट प्रोसेस हा म्हणजे कधी कधी होतो की कंटिन्युअस आहे. कधी कधी आहे की कंटिन्युअस आहे तो कंटिन्युअस, पण आम्हाला कधी कधीच दिसतो. इच्छा कंटिन्युअस की कधी कधी, पण आम्ही फक्त कधी कधी पाहतो. परत त्याला उत्तर तेच आहे की हम इतने बेहोश है, हम इतने आवेशित है, हमें दिखता ही नहीं कि हम क्या है. म्हणून आम्हाला वाटते कधी कधीच पाहतोय, कधी कधीच दिसते, कधी कधीच होते ते. पण इट इज इन कंटिन्युअस, इट इज देअर, इट इज ऑलवेज देअर. मग थॉट पण ऑलवेज आर देअर, पण आपण एवढा चेंज करतो, इथून तिथे तिथून तिथे एवढ्या जंप मारतो. आणि त्या जंप मारताना मग कन्क्लूड तर काही करतच नाही, नुसता आपण जंप मारतो आणि मग म्हणतो यार थकलो मी. कारण जंप एवढ्याच मारलेले आहे ना, एवढ्या जंप मारले आहे की त्यातनं कन्क्लुजन काहीच नाही आहे. आणि कन्क्लूड नसल्यामुळे त्या म्हणजे विचारांचा दबाव शरीरावर येतो, आणि त्या दबाव शरीरावर आल्यामुळे शरीर थकते, आणि शरीर थकल्यामुळे आपण म्हणतो मी थकलो. थोडंसं याला आपल्याला दोघांना डिफरेन्शिएट करावं लागेल. तर द ॲक्टिव्हिटीज देर आर द
आता सरांनी सांगितलं तसं की हिअर वी हॅव ओनली डिफाईन्ड द इमॅजिनेशन, बट अलॉंग विथ दॅट वन अगेन अदर ॲक्टिव्हिटी, अदर ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज आर देअर, है ना. प्लस बट शरीराच्या पण ॲक्टिव्हिटीज आहे, ह्या कंटिन्युअस आहे, ह्या टेम्पररी आहेत. हाऊ वी आर रिस्पॉन्डिंग. शरीराचा रिस्पॉन्स डेफिनेट आहे की असंच, म्हणजे ते हृदयाचं समजा स्पंदन हे म्हणजे म्हणजे डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे. इनडेफिनेट झालं की आपण मग त्याला इनडेफिनेट कोण करताय? आपणच करताय. अदरवाईज ते तर व्यवस्थित आहे. म्हणून शरीराला जर तुम्ही काही केलं नाही ना तर त्याचं व्यवस्थित चालतंय. आपण त्याला काहीतरी वेगळंच, कारण आपण काहीतरी वेगळंच समजून घेतलेलं आहे. अँड दॅट्स वाय इट इज नॉट ऑलवेज डेफिनेट, इट डिपेंड्स ऑन द ॲझ्युमिंग. मी काहीतरी वेगळंच समजून नाही आणि बेस्ड ऑन मी त्याचं करतोय, पण शरीर इटसेल्फ हॅज द डेफिनेट रिस्पॉन्स. तर शरीराला दोनच रिस्पॉन्स आहे ना, पैशांना निर्वाह करणं. जेही तुम्ही काही कराल ते शरीर ओळखते आणि तसा निर्वाह करतात. तुम्ही चांगलं अन्न द्या और काहीतरी द्या, त्याला तो पहिचानतो आणि तसा निर्वाह करतो. पण द सेल along with these two, the additional response is there. So there are the 4 different types of the response for the cell. One is the knowing, based on that one assuming, then recognition and the fulfillment. But for the body there are the 2 different types, recognition and the fulfillment. जसं तुमचं शरीर समजा काही शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही डॉक्टरकडे जाता. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन घेतो, इंजेक्शन तुम्हाला देतो. शरीर काय करतं? ते इंजेक्शनमध्ये जी काही आहे त्या शरीरमध्ये म्हणजे ते इग्नेट होतं, म्हणजे आणि आतमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारचं जे औषध असेल त्या प्रकारचं तो पहिचानतो आणि तसं निर्वाह करतो की नाही. आता तो डॉक्टर ते इंजेक्शन घेऊन बसलेला आहे ना, आणि तुमचा मित्र पण तुमच्यासोबत आहे. आता तो मित्र तुम्हाला सांगतो, यार हा डॉक्टर आहे ना, तुझा एक शत्रू आहे ना, त्या शत्रूशी हा मिळालेला आहे. फक्त एवढंच बोलला बरं तो. आता तुम्ही ते इंजेक्शन घेणार का? काय चेंज झालं इथे? अरे पहिले तर तुम्ही घ्यायला तर, कारण शरीर तुम्हाला गरज आहे. फक्त आता तर त्या अझम्पशन तुमचं चेंज झालं ना. तर तसं मग तुमचं रेकग्निशन अँड द फुलफिलमेंट तुमचे ती प्रोसेस चेंज झाली ना. पण शरीराला काय, शरीरात तेल असतं तरी त्याचं डिपेंडिंग अपॉन व्हॉट टाईप ऑफ द केमिकल थिंग्स इज देअर, बेस्ड ऑन दॅट वन त्या ॲक्शन झाल्या असतात आणि तसं ते झालंच असतं. तर द रिकग्निशन अँड द फुलफिलमेंट फॉर द बॉडी दॅट इज द डेफिनेट, ते तसंच होणार आहे. बट इन टर्म्स ऑफ द सेल these are the 4 different types of the response. One is the knowing, second is the assumption, and based on that assumption we are having the recognition and the fulfillment. जसा मित्र हा शब्द आहे, मित्र म्हटल्यानंतर हाऊ वी आर रिकग्नायझिंग अँड द फुलफिल. आणि समजा शत्रू म्हटलं तर समजा सेम पर्सन आणि तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष तो मित्रासारखा असतो, आणि एखादी घटना घडल्यानंतर सेम पर्सन तुम्हाला कसा वाटतो? देन आर वी एबल टू चेक इट आउट द हाऊ यू आर रिकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. मग तुमचं रिकग्निशन द फुलफिलमेंट चेंज होते की सेम असते अगोदरच्या सारखं? तर इट डिपेंड्स ऑन द अझम्पशन, इन व्हॉट वे वी आर अझ्युमिंग, बेस्ड ऑन दॅट वन वी आर हॅव्हिंग दॅट रिकग्निशन अँड द फुलफिलमेंट. म्हणजे पहिचानना निर्वाह करणं हे तुमच्या अझम्पशनवर डिपेंड्स आहे. मग तुमचे आता अझम्पशन बेस असल्यामुळे तुमचं ते वागणं होते. बरं ते अझम्पशन्स इट इज नॉट बेस्ड ऑन द नोईंग. इफ इट इज बेस्ड ऑन द नोईंग देन इट इज द रियालिटी. जसं पैसा ही सब कुछ है हे जर अझम्पशन असेल, बेस्ड ऑन दॅट वन देन यू आर गोइंग फॉर द रिकग्निशन द फुलफिलमेंट. पैसा ही सब कुछ है हे जर तुमच्याकडे अझम्पशन असेल तर तुम्ही लोकांसोबत कसे वागणार? ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. हे जर अझम्पशन असेल, आणि हे तर आहेतच ना आपल्याकडे, मग आपण कसं वागणार? मग आपल्याला बाप दिसणार,
आपल्याला भैया दिसणार की पैसा दिसणार. मग इन दॅट वे, बेस्ड ऑन दॅट अझम्पशन द रिकग्नेशन अँड द फुलफिलमेंट इज देअर. मग तसं रिलेशन आपलं सर्वांसोबत. मग आणि रियालिटीमध्ये तर संबंध आहेतच, रियालिटीमध्ये परिवार तर आहेच. आणि आपलं अझम्पशन काय आहे, ना बाप बडा ना भैया. बट रियालिटीमध्ये काय, बाप पण आहे आणि भैया पण आहे, कारण परिवार तर आहेच. विदाऊट बाप आपण नाही आहे, म्हणजे आपल्या शरीराचं अस्तित्वच नाही आहे. तर आणि मित्र भाऊ हे तर आहेतच, तर संबंध जर आहेत जे आहे त्याच्या अगेन्स्ट आपले जर अझम्पशन असतील आणि तसं जर रिकग्नेशन आणि फुलफिलमेंट, तसं आउटकम येईल. म्हणजे काय आउटकम येईल, समस्या. कारण रियालिटीच्या आपण अगेन्स्ट जातोय, अँड दॅट्स वाय देन द प्रॉब्लेम इज देअर. बट जर माझ्याकडे असेल की द रिलेशन्स आर देअर, सो आय अंडरस्टूड द रिलेशन फॉर माय पेरेंट्स ना. तर सेवा आणि सन्मान हा पार्ट माझ्या पेरेंट्ससाठी आहे. सो फॉर माय पेरेंट्स माझ्याकडनं काय जायला पाहिजे, सेवा आणि सन्मान. हे जर अंडरस्टँडिंग माझ्याकडे असेल तर माय ऑल अझम्पशन्स आर बेस्ड ऑन दॅट नोईंग अँड देन आय विल रेकग्नाइज अँड द फुलफिल. सो आय ऑलवेज बी देअर अलॉंग विथ द पेरेंट्स फॉर द सेवा आणि सन्मान. म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्याकडनं आज पैशाची गरज नाही, आज आपल्याकडनं काय गरज आहे, सेवा आणि सन्मान. की काय म्हणतात भाऊ बैस इथे 2 शब्द बोल, म्हणजे काय, त्यांना काही गरज, म्हणजे त्यांना काय वाटतं, रे बाबा दे फील रिलेटेड, माझं ऐकून घे, काय झालं ते सांग. तर त्या सन्मानाचा भाव, ती त्याची अपेक्षा. आणि जे काही दुखलं सवरलं त्याच्यासाठी आपण तिथे की मी आहेच, दॅट. सो सेवा आणि सन्मानची गरज. सो इफ आय अंडरस्टूड दॅट रिलेशन देन आय विल बी बेस्ड ऑन knowing part. I am having that assumption, then I will recognize and fulfill that relation. Then I can fulfill that relation. But without knowing assumptions, जसं अजून एक आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जिसकी लाठी, मग आपल्याकडे काय राहणार, मग सगळेजण लाठ्या घेऊन फिरताय. हे जर अझम्पशन माझ्याकडे असेल की जिसकी लाठी उसकी भैंस, तर सगळ्यांकडे काय असतील, मग सगळेजण काय करतील, मग सगळेजण मारतील. मग शोषण करने वाले का शुष्क होना अनिवार्य है, शोषण करने वाले का शोषित होना अनिवार्य है. तिथे काहीतरी झालंय. तिथे ह्या टर्म्स आहेत, तिथे नोईंग, ॲझ्युमिंग, रिकग्निशन अँड फुलफिलमेंट. ओके. So based on this assumption, if our recognition and fulfillment is there, then the problems are there. Based on the assumption, if my recognition and the fulfillment is there, then the problems are there. But if based on this knowing, if this recognition and the fulfillment is there, then the solution is there, and that solution is called as a samadhana. The solution is there. So if the assumptions is not based on this knowing, and if that assumptions are not being based on this knowing, then whatever the outcome, the previous, if based on that assumption, okay. So based on that assumption, if my recognition and the fulfillment is there, then the problems would be there. Okay, because that assumptions are not getting verified in terms of the knowing. And if that assumptions are not verified along with the knowing, and if that assumptions are based on the preconditionings, okay, so it is not based on that knowing, then that assumptions are getting changed. Because
इट इज बेस्ड ऑन द घटना, जे घटनावर मग आपले ते चेंज होत राहतात. अँड इफ दॅट अझम्पन्स आर गेटिंग चेंज, द कंडक्ट इज गेटिंग इनडेफिनिट. मग सध्या मानवाचं आचरण कसं दिसते? सध्या मानवाचं आचरण कसं दिसते? डेफिनेट की इनडेफिनेट की ऑलवेज चेंजिंग? अँड व्हाय इट इज चेंजिंग? बिकॉज इट इज डिपेंडंट ऑन द that particular situation. It is based on the situation, based on that घटना. जशा घटना झाल्या, जसं एखाद्या मित्राला आपण पैसे देतो, एखाद्या मित्राला 10 रुपये दिले, आता 10 तर नाही, आता एखाद्या मित्राला 5,000 दिले आणि तो म्हणाला की मी 15 दिवसात देणार, त्यांनी नाही दिले. मग तो म्हणाला यार मला अजून गरज आहे, मग परत तो 5,000 मागितले, परत दिले आणि म्हणा मी 30 दिवसामध्ये तुझे देणार, आणि परत त्यांनी नाही दिले. मग माझ्या आता दुसऱ्या मित्रांनी मला जर 2,000 मागितले, मग मी काय करणार? म्हणजे काय झालं? अझम्पशन्स पहिले त्या मित्राला पैसे दिले कारण तुम्हाला असं वाटतं की तो विश्वास इज देअर, सो ही इज माय फ्रेंड अँड बिकॉज ऑफ दॅट वन आय एम गिविंग. पण एकदा दिले, त्यांनी परत नाही दिले, मग थोडं क्वेश्चन आला, मग दुसऱ्यांदा दिले, तो क्वेश्चन एकदम मोठा झाला. मग मी काय म्हणाला की लोक असेच असतात. काय झालं? मी पाहिलंच नाही. मग तो मित्र थोडा 40 दिवसांनी येतो, यार मला तुझे पैसे द्यायचे होते ना, पण ह्या कंडिशन झाल्या, बिकॉज ऑफ दॅट वन मी दिलं नाही, एक्स्ट्रीमली सॉरी, हे घे तुझे पैसे. पण त्याच्यामुळे तुम्ही त्या तिसऱ्या माणसाला तर दुखवलं, कारण तुम्ही तुमच्यात अझम्पशन काय केलं होतं? लोक असेच असतात. आपण त्याच्याकडे चेक केलं का की त्याला काय कारण असेल, त्यांनी का दिलं नाही, किंवा आपण त्याला विचारलं तरी काय की अरे तुला काय प्रॉब्लेम्स आहे, का असं होऊ शकलं नाही? रादर दॅन वी आर हॅव्हिंग दॅट अझम्पशन अँड बेस्ड ऑन दॅट वन इफ यू आर हॅव्हिंग दॅट रिकग्निशन अँड देन फुलफिलमेंट, दॅट अझम्पशन्स आर गेटिंग चेंज, देन माय कंडक्ट इज इनडेफिनिट. आणि हेच एक कारण आहे की मुलगा आपल्याकडे येत नाही, कारण त्याला माहीतच नाही की हा टीचर आता रागवेल की चांगला बोलेल. मग त्याच्यापेक्षा तो म्हणते यार इसके पास जाने का ही नहीं, पता नहीं है कब गुस्सा करेगा की नाही. आजकालचं आपलं हे काय म्हणतो ना आपण की यार मुलं येतच नाही, आजकाल मुलं दूर पडतात. इकडे आपल्याकडे लक्षच नाही आपलं की अरे उसको पता नहीं कि ये आदमी कब गुस्सा करेगा, कब अच्छा बोलेगा, उससे वो बोलता है अच्छा यार इससे दूर ही रहे. आणि त्याला माहित आहे मग याच्याकडे मार्क असले की सर नमस्कार, मग काही करू यांनी आपलं काम काढायचं, निघून जायचं. कारण त्याला माहित आहे काम राहिलं तर फक्त बोलायचं असतं, कारण त्यांनी यांच्याकडनं शिकलेलं असतं की काम असलं की आपण चांगलं बोलतो. तर इफ दॅट अझम्पशन्स आर बेस्ड ऑन माय प्री कंडिशनिंग or some of the conditions, then it is always changing, and if it is changing based on that one, my fulfillment is getting changed. म्हणजे माझं निर्वाह करणं चेंज होतं, निर्वाह करणं चेंज होते म्हणजे माझं कंडक्ट चेंज होतं, म्हणजे कंडक्ट इज इनडेफिनिट. बट इफ दॅट अझम्पशन्स आर बेस्ड ऑन द नोईंग, then that assumptions, if that are based knowing, then these are definite. Then if these are definite, my conduct is definite. माझं fulfillment, the recognition and the fulfillment. मला एकदा आई एकदा बाबा कळाले, म्हणजे मला पेरेंट्स कळाले, बेस्ड ऑन दॅट वन माय अझम्पशन्स आर देअर. मला तसे रिलेशन्स कळाले आणि तसे रिलेशननी मी फुलफिल करणार. मला माहित आहे की आई बाबांना काय हवंय, मग तसं माझं रिलेशन. सो ऑलवेज माय कंडक्ट इज डेफिनेट, and that conduct definite is the self-organized, swatantrata, that is the self-organized one, and for that one we call as a resolution. So once my assumptions are based on the knowing, I am having the answer of all that why and what. So I am knowing this why it is and what it is, so that answers are there along with me, and based on that one my recognition and the fulfillment is there. मुझे पता है कि क्या पर्पज. जैसे पानी मुझे समझ में आया, पानी क्या चीज़ है और कैसी है, अगर वो पानी मुझे समझ में आया, देन आई विल रिकॉग्नाइज द रिलेशन अलॉन्ग विद द वाटर, आई विल फुलफिल द रिलेशन अलॉन्ग विद द वाटर. फिर मैं पानी के लिए काम करूँगा. पानी के लिए काम करना यानी कि क्या,
कि पानी का समृद्धि वहाँ पे हो जाए, उसके लिए मैं काम करूँगा। फिर कैसे करूँगा? पानी कैसे आएगा? अगर एक इलाका में पानी चाहिए तो कैसे आएगा? बोरवेल से की विहिरीतून? पाण्याची सायकल आहे न, तर पाण्याच्या सायकल आहे, तर त्या सायकलमध्ये पाण्याचं तिथे पाणी असणं गरजेचं आहे. आणि त्या सायकलमध्ये पाणी तिथनं असण्यासाठी तुम्हाला जंगल पाहिजे, कारण त्या सायकलमध्ये ते बाष्पीकरण ते पाण्याचं होते, जे ढग होत आहेत, जे ढगाचं खाली येणं आहे ते डिपेंड्स अपॉन त्या जंगलावर. आणि जसं जसं जंगल वाढेल तसं तसं तिथे पाणी येईल. मग ते पाणी येईल, ते पाणी जर जंगल असेल तर तिथे पाण्याचं आतमध्ये मुरेल, आणि पाणी आतमध्ये झाल्यानंतर तिथे पाण्याची मुबलकता होईल. जर मला जर पाणी कळालं तर मी यासाठी काम करेल मग, बिकॉज नाऊ आय नो दॅट की व्हॉट एक्झॅक्टली वॉटर इज देअर, द पर्पज ऑफ दॅट वॉटर. अँड वन्स आय रिकग्नाइज दॅट रिलेशन, देन आय विल हॅव द फुलफिलमेंट. मग त्याच्यासाठी माझा कार्यक्रम, मग माझा त्यासाठी कार्यक्रम, अँड देन थ्रू दॅट वन व्हॉट आय एम गेटिंग, दॅट इज व्हॉट द रिझॉल्युशन. तो समस्या से समाधान की तरफ जाने की यात्रा यानी कि एजुकेशन संस्कार. Means to move from this assuming without knowing towards the assuming with knowing, that is what the education संस्कार. कि जो भी हमारे प्री कंडीशनिंग्स है ना, उसे समझ कर उसको रिकॉग्नाइज कर कर फुलफिल करना, वही है रिजोल्यूशन और वही है शिक्षा संस्कार. Now I know what it is and what purpose, why it is, and based on that one I am there for the पहचानना, for the निर्वाह करना. मैं पहचान सकता हूँ, मैं निर्वाह कर सकता हूँ, और वही है समाधान. And that is what the respond of the self. ये रिस्पॉन्ड है सेल्फ. तर जे आता आपण म्हटलं, दिस इज व्हॉट द नोईंग, ॲझ्युमिंग, रिकग्निशन, द फुलफिलमेंट. Okay. Now what is happening here? I am not sure about what human being is there. तर मला माहीतच नाही की ह्युमन बिईंग काय आहे. देन माय अझम्पशन इज दॅट की ह्युमन बिईंग इज द बॉडी. मला जर माहीतच नाही, आय एम नॉट गेटिंग व्हॉट एक्झॅक्टली द ह्युमन बिईंग, आय एम नॉट गेटिंग व्हॉट एक्झॅक्टली द ह्युमन बिईंग, आय एम नॉट गेटिंग द पर्पज ऑफ द ह्युमन बिईंग. मग माझं अझम्पशन काय आहे? ह्युमन बिईंग. कारण जे दिसते ते म्हणतो मी ह्युमन बिईंग. माणूस काय, तर मग शरीर आहे. जर ते असेल, पण जर माणूस शरीर आहे, तर मग आता एक कंटिन्युटीमध्ये तर सेन्सेशन फिलिंग्स आहेतच, पण मी समजून काय घेतलेलं आहे, ह्युमन बिईंग एज अ बॉडी. मग हे जे कंटिन्युटी आहे, आय विल ट्राय टू गेट इट फुलफिल थ्रू दिस बॉडी. मग हॅपीनेस इज थ्रू द फेवरेबल सेन्सेशन ऑर फेवरेबल फिलिंग्स. कारण मी स्वतःला फक्त शरीर म्हटलेलो आहे. अँड ऑल दॅट अझम्पशन्स इज बिकॉज विदाउट नोईंग. आणि मग काय, सेन्सेशन इज ऑलवेज चेंजिंग, दॅट्स वाय माय अझम्पशन्स आर ऑलवेज गेटिंग चेंज. सेन्सेशन म्हणजे कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. ऑल्सो द प्री कंडिशन्स आर ऑल्सो गेटिंग चेंज. आणि तसं माझं रिकग्निशन आणि तसं माझं फुलफिल अँड ऑलवेज गेट चेंज. आणि म्हणून मग जसं कपडे घालत होतो ना, पहिले कपडे कसे घालत होतो, आता कसे कपडे घालतोय, का चेंज करतोय? कारण आय वॉन्ट समथिंग एल्स फ्रॉम दॅट क्लॉथ. रिस्पेक्ट नावाचं आलं आहे. जसं एक आलं ना, नेम फेम ना. नेम फेम म्हणजे काहीतरी व त्याच्यातनं मला मिळेल, हां, मला रिकग्नाइज करते. तसंच टेस्टी फूड. सो ऑल दीज आर द टेम्पररी वन. अँड द टेम्पररी, आपण म्हटलं ना, क्षणिक सुख बराबर दीर्घ दुःख. एकदम लिहून ठेवा हे, क्षणिक सुख बराबर दीर्घ दुःख. म्हणजे त्या क्षणिक सुखाकडे तुम्ही जाणार नाही, कारण त्याचं रिफ्लेक्शन तुमचं दीर्घ दुःखामध्ये आहे. सो दिस इज व्हॉट द ह्युमन बिईंग. आणि नंतर दिस बॉडी वी आर एबल टू सी ना, बॉडी वी आर एबल टू सी ना, दॅट इज अ फिजिओकेमिकल थिंग. म्हणून त्याला आपण मटेरियल म्हटलेलं आहे, दॅट इज अ मटेरियल. And then this happiness or this cell, that is we can sense, and for that one we are calling that as a consciousness. So these are the two different entity with this human being. One is the conscious unit and second is the material unit.
For the material unit, we call it as a body. For the conscious unit, we are calling that as a cell. So these are the two different. हे फक्त नावच आहे ना, तुम्ही काही पण नाव द्या तिथे XYZ. So we are giving these two different names. So yesterday we went through this right understanding, relation and the physical facility, and we have quoted it also की पहिला प्रेफरन्स आपण राईट अंडरस्टँडिंगला द्यावा, based on that one relation, based on that one the relation. Then this 1 and the 2, these are related along with the needs of the self. Na? Once we understood, then we can be there along with the relations, which we can be there along with the feelings, along with the within, along with the other human being. Once we understood, then we can be there along with the other rest of nature. Then we can have the feeling of that mutual prosperity also. So the needs of the self as well as the needs of the body, based on this three blocks, the understanding, the relation and the physical facility, now we can get separated. की बाबा सेल्फसाठी आपल्याला राईट अंडरस्टँडिंग आणि संबंधांची गरज आहे, आणि बॉडीचं फिजिकल फॅसिलिटी सुविधा है ना, पण त्या सुविधाचा त्याचा बेस आहे सेल्फच. कारण खाली म्युच्युअल प्रॉस्पेरिटी इज ऑल्सो अ feelings, that is also feeling. What type of the feeling? Having more than what I am required, but the requirements are getting fulfilled by the physical facility. ते दोन शब्द लिहिलेले आहे आपण. इफ यू आर ओनली वर्किंग फॉर द फिजिकल फॅसिलिटी, त्या कॉन्शियसनेसला आता आपण म्हणतोय ॲनिमल कॉन्शियसनेस. ॲनिमल कॉन्शियसनेस ही वाईट आहे असं नाही, बट माणूस ॲनिमल कॉन्शियसमध्ये असणं हे वाईट आहे. कारण माणूस हा, नाऊ वी आर proposing the human being need to be there with the human consciousness, and if the human is in with the physical facility, then that consciousness we are calling as the animal consciousness. To move from this animal consciousness towards the human consciousness, that is the purpose of education. Education का हा purpose है to move from this जीव चेतना से मानव चेतना में जाने के लिए शरीर, जाने के लिए शिक्षा संस्कार. So needs of this self, that is a continuous happiness. So these are the feeling in consciousness. These are getting fulfilled with this right understanding and the right feelings. And these are the activities of the consciousness. So the needs of consciousness is getting fulfilled by the activities of the consciousness. And the material chair, the needs of the body, these are getting fulfilled by the physical facility, which is material also. And the physiochemical things is also material. So the material will get fulfilled by the material. The material is getting fulfilled by the material. Now this physical facilities for what require? शरीराचं आपण काय करणार? So we need to nurture, we need to protect, we need to have a right utilization. So this physical facilities require for the nurturing, for the protection and for the right utilization. तेवढं शरीराचं काम आहे. पण सध्या मिसअंडरस्टँडिंग काय आहे? द सेल्फला आपण बॉडी म्हणतोय की काय, है ना? जर असं असेल, देन रिस्पेक्ट वी आर ट्राइंग टू गेट इट फ्रॉम द फिजिकल फॅसिलिटी. अँड इफ इट इज देअर, सो नाउ वी कॅन व्हेरीफाय आर वी आर ॲट दिस स्टेज ऑर नॉट. फिजिकल फॅसिलिटी मधनं, सो दिस इज वॉट द वन एक्झाम्पल, आर वी एबल टू गेट दॅट रिस्पेक्ट फ्रॉम द फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे अशाच प्रकारचे कपडे घातल्यानंतर मला रिस्पेक्टफुल होईल असं वाटते का आपल्याला? आणि असं कोणकोणत्या क्षणाला वाटते? ज्या ज्या क्षणांना असं वाटते त्या त्या क्षणांना मी स्वतःला शरीर मानलेलं आहे. ज्या ज्या क्षणांना मला असं वाटत असेल की खाऊन मी सुखी होतोय, खाणं हा वेगळा पार्ट आहे. खाणं दिस इज ओनली फॉर द नर्चरिंग ऑफ द बॉडी. सुखी होणं हा वेगळा पार्ट आहे. पण ज्या क्षणाला मला असं वाटते की खाऊन मी सुखी होतो, तर काय मिसअंडरस्टँडिंग आहे माझ्यामध्ये? आय एम ओनली अ बॉडी. मी स्वतःला शरीर मानतोय.
आणि जर मी स्वतःला शरीर मानतोय तर मी माझ्या आवश्यकता शरीरातनं कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. मी आणि शरीर हे वेगवेगळे असेल तर माझ्या आवश्यकता वेगळ्या आहे, शरीराच्या वेगळ्या आहे. पण मी स्वतःला शरीर मानत असेल तर मी माझ्या आवश्यकता शरीरातनं घेणार. म्हणजे मी खाऊन सुखी होणार. मी ते घर बांधून सुखी होतो की घर बांधून काय व्हायला पाहिजे? द हाऊस इज फॉर व्हॉट? द शेल्टरिंग. दॅट्स वाय. अँड इफ दॅट हाऊस इज देअर फॉर द शेल्टरिंग अँड इट इज देन युटिलाइज फॉर द अदर ह्युमन बिंग. इट इज फॉर माय फॅमिली, इट इज फॉर द अदर फॅमिलीज ऑल्सो. माझ्याकडे पाहुणे आले तर एवढं सफिशियंट पाहिजे की त्या 10 पाहुणे तिथे जर शेजारी 10 पाहुणे आले तर मी त्यांना म्हणायला पाहिजे की तुमच्याकडे 5 पाहुणे ठेवा, माझ्याकडे 5 पाहुणे ठेवा. फॉर दॅट वन द शेल्टर इज देअर. की बा माझं कुटुंब, माझा परिवार त्यामध्ये राहील, तिथे प्रोटेक्ट राहील. अलॉंग विथ दॅट वन समाजातले काही लोक तिथे राहू शकतात. दॅट इज व्हॉट फॉर द हाऊस. सध्या आपलं घर कसं, समजा घर बांधायचं तर घर कसं बांधणार आपण? एका कॉलनीमध्ये घर बांधायचं, आजूबाजूला घर आहे, तर माझं घर कसं असावं? बाकीच्यांच्या घरापेक्षा मोठं दिसायला. म्हणजे स्टेटस म्हणजे काय? मी स्वतःला काय मांडलोय? शरीर मांडलोय. मी स्वतःला शरीर मांडलंय, त्यातनं सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. आणि समजा मी बांधलंही समोर, आता समजा 2 प्लॉट रिकामी आहे, एका इकडे घर आहे, त्याच्यापेक्षा मी माझं बांधलं. आता त्याच्यानंतर एक रिकाम आहे, त्यांनी बांधला, तर त्यांनी समजा माझ्यापेक्षा मोठं बांधलं, तर माझे हाल काय? अजून फ्लोअर. So what is the gross misunderstanding? I have assumed myself as a body. I have assumed myself as a body. Hence, I always try to get it from the physical facilities. And it is always, and physical facilities that is not a continuous. It is a temporary. मग टेम्पररी असल्यामुळे काय, मी याच्यामुळे घेईल, ते नाही झालं तर मी त्याच्यामुळे घेईल, ते नाही झालं तर मी तिसऱ्यामुळे घेईल, मग चौथ्यामुळे. मी ऑलवेज चेंजिंग. इट इज ऑलवेज चेंजिंग. म्हणजे मग इट इज द आय एम चेंजिंग इट. पहिले काय करतो, क्वांटिटी वाढवतो. 1 नाही, मग 2, 2 नाही 4, मग क्वांटिटी वाढवतो, मग तिथे पण थकून जातो. मग मी काय तर चेंज करतो. मग द क्वांटिटी अँड व्हेरायटी. सो आय एम इन टू दॅट स्टेट. व्हॉट टाईप ऑफ द स्टेट? क्वांटिटी ॲज द व्हेरायटी. म्हणून मी त्या व्हेरायटीच्या चक्करमध्ये पडतो. मग कपडे पण कसे व्हेरायटी है ना. पहिले क्वांटिटी 2 कपडे 4 कपडे 10, मग व्हेरायटी, हा कपडा तो कपडा. मग आता फाटल्या कपड्यांवर आलोय. बघ आता तर लक्ष दे. बघ मी असे कपडे घालतो, ते घालतो, तू लक्ष देत नाही. आता मी फाटलेलं, आता तर पाहावा. आमच्या मुलाला घर बांधायचंय, आता नेमकं त्याला बांधायचं तेवढं त्याला लटकं पसरवण्यासारखं व्हायला नको. त्याला काही बांधायला लागेल, कसं बांधायचं? त्याला 3 दिवसाचं वर्कशॉप. कारण म्हणजे पुण्यामध्ये ऑलरेडी 10 वर्ष घर बांधले नाही तरी चालणारा एवढे घर आहेत. सर म्हणतात ते बरोबर आहे. आज पुण्यामध्ये 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष घरं बांधले नाही ती चालतील. म्हणजे 10 वर्ष लोक आले तरी त्यांच्यासाठी घरं आहेत. कारण ऑलरेडी लोकांनी 3-3, 4-4 घरं करून ठेवले आहेत. त्यांनी आपल्यासाठी म्हणजे करून ठेवलेलं आहे. आपण फक्त भाडं द्यायचं आणि राहायचं मस्त. कशाला पाहिजे आपलं घर? अरे एवढा मोठं त्यांनी इन्व्हेस्ट केला आणि आपण 30-40 हजारात देतो, मस्त शांत बसतोय. तो बिचारा 1.5 लाखाचं करतोय आपलं. आणि त्याच्यानंतर 40 वर्षांनी 60 वर्षानंतर तुम्ही घरांच्या स्थिती पाहतच आहे. इट इज व्हेरी नाईस स्टडी. तुम्ही खूप